पंचशील पालन भला निर्मल भले समाधि प्रज्ञा तो जागे भली दूर करे भव व्याधी। जीवनामध्ये खरं जर सुखी जीवन जगायचं असेल तर त्याला 5 तत्वाचा विचार करावा लागणार आहे। एकविसाव्या शतकामध्ये माणसाने प्रगती केली, पण या प्रगतीबरोबर विचार जर केला तर त्यांचा सुखी जीवन जगण्याचा मार्ग आहे तो मार्ग त्यांनी घालून बसलेला आहे। पंचशील भाषा अनेक असू शकतात लोकांच्या बोलण्याच्या, कोणी हिंदी बोलेल, कोणी गुजराती बोलेल, कोणी तमिळ बोलेल, मराठी, संस्कृत, उर्दू, पाली भाषा बोलणार आहे। त्याच्या बोलण्याचा भाग हा तर कायम ठेवला पाहिजे त्याने, पण त्याबरोबर एक सर्वात महत्वाचं त्याने लक्षात ठेवलं पाहिजे की मी सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न केला का। आणि सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे कबूल करणे, स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे कबूल करणे। आणि कबूल काय करायचं आहे तर 2500 वर्षामध्ये भगवंताने जो प्रापंचिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी एक सुखमय जीवन जगण्याचा जो प्रयत्न केला, जो प्रथमतः लोकव्यवस्थेच्यासाठी लोकांनी प्रस्थापित करणारं सुख जे आहे ते या तत्वातून केलं पाहिजे, यासाठी प्रथमतः राजा बिंबिसाराला या 5 तत्वाचा उपदेश केलेला आहे। इसवी सन पूर्व 528 मध्ये ज्यावेळेस राजगृहामध्ये राजा बिंबिसारांची आणि भगवान बुद्धाची भेट झाली, त्यावेळेस यांच्या मधला जो करार झाला होता अगोदरचा, श्रवण होण्या अगोदर राजकुमार असताना, की ज्या 5 गोष्टी त्यांच्याकडून प्रामाणिकपणे कबूल केल्या त्या 5 गोष्टी पुन्हा इथे सिद्धार्थ बोधिसत्वाची जी परिस्थिती बदलून गेली आणि सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलं आणि सर्वसाधारण लोक कसे सुखी जीवन जगतील यासाठी सर्व लोकांचा व्यवहार कसा नैतिकतेचा भरेल यासाठी खऱ्या अर्थाने भगवान बुद्धाने जो प्रयत्न केला आणि तो राजाच्या कर्वी केलेला आहे। म्हणून असं म्हटलं जाते की राजा भवतु धम्मिको, राजा जर धार्मिक असेल तर प्रजा ऑटोमॅटिक धार्मिक होणार आहे। या दोघांचा करार झाला आणि भगवान बुद्धाला राजा बिंबिसाराने याचना केली की मला काहीतरी उपदेश करा। उपदेश काय करायचा तर यासाठी भगवान बुद्धाने पहिल्यांदा सांगितलं की लोकमंगल जर साधायचं असेल, लोककल्याण जर करायचं असेल तर यासाठी हे 5 तत्व तुझ्या जीवनात आचरणात आणायचे आहेत आणि हेच तत्व इतर लोकांना सुद्धा तुला सांगायचे आहेत। कारण राजा जर धार्मिक असेल तर प्रजा ऑटोमॅटिक धार्मिक होणार। याच्या विपरीत भारतातली परिस्थिती बदलत गेली, काळ बदलला, भाषा बदलल्या, आचरण बदललं। देखावापणाचा हा सर्वात मोठा माणसाचा एक चेहरा पुढे येत आहे आणि सगळ्या धर्मातले लोक, जाणीवपूर्वक सांगतो की सगळ्या धर्मातले लोक खऱ्या अर्थाने जे सुखी जीवन जगण्याचे तंत्र आहेत, सुखी जीवन जगण्याचे मंत्र आहेत हे सगळे विसरले आणि फक्त शोधताय सगळीकडे सुख, सगळीकडे शोधतो। जो रात्रंदिवस मंदिरात जातो तोही सुद्धा मानसिक दृष्टिकोनातून अगदी म्हणजे आंतरिक मनाचा जर त्याचा खोलवर विचार केला तर तोही दुःखी आहे। जो मंदिरात जात नाही तोही दुःखी आहे।
ज्याला काहीच घेणं देणं नाही, नाही मंदिर नाही, काही नाही, अशा अवस्थेत असणारा माणूस तोही दुःखी आहे, भिकारी सुद्धा दुःखी आहे, आणि सर्वात मोठा आहे की जो देश चालवतो तोही सुद्धा दुःखीचा आहे. कारण याला फक्त मन आहे, मन. सगळं मनानेच आहे काम. आणि मनाने काय करायचं आहे फक्त एकच. जाहीरपणे तर आपण कबूल करतो, आणि या जाहीरपणे करण्याच्या गोष्टी आता मला असं वाटते की लोकांच्या समोर मांडण्यापेक्षा स्वतःच्या मनाला आपण स्वतः प्रेझेंट केल्या पाहिजे की मी खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगतो का. आणि अर्थात जर त्याचं मन त्याला हो म्हणत असेल तर तो सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी यांनी 5 गोष्टी आपल्या जीवनात उतरवल्या पाहिजेत. ती पहिली गोष्ट म्हणजे कोणाची हत्या करणे नाही, चोरी करणे नाही, बेविचार करणे नाही, खोटे बोलणे नाही, आणि कुठल्याच प्रकारचं नशापान करणे नाही. या 5 गोष्टीचं जर खऱ्या अर्थाने त्यांनी भान ठेवलं आणि प्रापंचिक जीवन जगण्याला जर सुरुवात केली तर इथला प्रत्येक व्यक्ती मनुष्य म्हणतो, कुठल्या धर्माचा म्हणत नाही, ना मुसलमान, ना हिंदू, ना बौद्ध, ना ख्रिश्चन, ना जैन, काय नाही. इथं फक्त माणूस आहे. आणि हा माणूस सुखी जगण्यासाठी फक्त त्याला आज प्रामाणिकपणे कबूल करणं गरजेचं आहे की मी कोण्या प्राण्याची हत्या करत नाही, मी कोणी चोरी करत नाही, मी भ्रष्टाचार करत नाही, मी सगळं कोणाचे जे आहे अतिक्रमण करत नाही, मी व्यभिचार करत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने मी इथे इतरांसाठी जो माझा नैतिकतेचा मार्ग आहे तो मार्ग मी जपत आहे, आणि स्त्रियांसाठी एक आदर्श घडून जगण्याचा प्रयत्न मी करत आहे. हा जर विचार ठेवला तर मला असं वाटते की सगळे लोक इथं सुखी जीवन जगण्याच्या खऱ्या अर्थाने प्रयत्नात असणार आहेत. पण याचा सगळा विचार बदलत गेला. इथे सगळेच लोक स्वतःच्या मनाशी खोटं बोलतात, धडधड खोटं बोलताना दिसतात. स्वतःच्याच मनाला कुठे जा, कसे राहा, याच्याशी काय घेणं नाही राहिलं. पण तुमच्या मनाला तर पहिल्यांदा तुम्ही जाणीव करून घेतलं पाहिजे की मी काय करणार आहे. आणि पंचशील दुसरं तिसरं काय नाही आहे. बौद्ध लोक म्हणतील पंचशील म्हणत असतील कुठे मूर्तीच्या समोर किंवा भगवान बुद्धाच्या समोर गेलेत किंवा कुठेच गेलेत किंवा विहारात गेल्यानंतर किंवा घरात गेल्यानंतर आरतीचं स्वरूप आणतील, त्यांना पूजापाठाचं स्वरूप आणतील, त्याला मंत्राचं स्वरूप आणतील. याने काय होणार नाही. ना बुद्धाची पूजा पंचशीलाने केणार आहेत, ना बुद्ध तुम्ही पंचशील केल्यानंतर तुम्हाला प्रसन्न होणार आहेत. तुम्हालाच प्रसन्न करायचं असेल तर रोज मन आपण आपलं स्वतःचं धुतलं पाहिजे. यासाठी पहिल्यांदा मनाचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणि जो माणूस आपल्या स्वतःच्या मनाचा विचार करत नाही तो या जगातला सर्वात 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 दुःखी आहे. म्हणून बाह्य गोष्टीकडे आपण सगळेच जण लोक लक्ष देत आहोत. विज्ञानाने आम्हाला 5 गोष्टी शिकवल्यात. विज्ञानाने 5 गोष्टी शिकवल्यात. एक सांगितलं पंचेंद्रिय सांगितले माणसाला, एक सांगितलं कान आहेत, डोळे आहेत, नाक आहे, त्वचा आहे आणि जीव आहे. या 5ही गोष्टीला जर कंट्रोल करण्याचं काम करत असेल किंवा 5ही इंद्रियाला जर चालवण्याचं काम कोण करत असेल तर ते करते माणसाचं मन. आणि बुद्धाने याला 6वं इंद्रिय म्हटलेलं आहे. 6वं इंद्रिय म्हटलं या इंद्रियाचा आपण जर विचार केला तर रोज सकाळी आपण आंघोळ करतो. सगळे जण करतात ना आंघोळ, सगळेच जण करतात. फक्त कांती स्वच्छ ठेवण्यासाठी करतात. शरीर धुतात. आणि हळूहळू हा याचा जर विचार केला आपण की फक्त बाह्य गोष्टीला जास्त आज आपण केंद्रबिंदू ठरवलेला आहे. बाहेर आहे आपण मतलब सकाळी बघितलं तर लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरायटीचे साबण आहेत ते वापरतात. वेगवेगळे ॲडव्हर्टाइज आपल्या समोर येतात. कोणी लिरिल वापरेल, कोणी लाईफ वापरेल, कोणी संतूर वापरेल. हे वेगवेगळ्या प्रकारचे साबण, याला किती महत्व आज आपण दिलेलं आहे. पण या 5ही गोष्टी धुतल्या जातात कारण याचं आरोग्य आपल्याला पाहिजे. बुद्धाने ते म्हटलं आरोग्य परमलाभा संतुष्टी परमंगलम. समाधान हे सर्वात श्रेष्ठ धन आहे. आणि समाधान कशात आहे? समाधान हे शीलातच आहे. शील म्हणजे पंचशील, आणि पंचशील म्हणजे सदा जीवनात आचरणासाठी प्रयत्नशील असणे. सदाचरण, नेहमी करता आचरण असलं पाहिजे. आणि ते आचरण फक्त याचाच आहे की मी कोणा प्राण्याची हत्या करणार नाही, मी कोणाची चोरी करणार नाही, मी अतिक्रमण करणार नाही, मी भ्रष्टाचार करणार नाही, मी वाईट नजरे लोकांकडे बघणार नाही, माझ्या मनात कुठल्या प्रकारची वासना तयार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, कोणाची निंदा करणार नाही, कोणाची चुगली करणार नाही, कोणाची चहाडी करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही. आणि सर्वात महत्वाचं सांगितलेलं आहे बुद्धाने की मी कुठल्याच प्रकारचं नशापान करणार नाही. पण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मला असं वाटते
की पाचीच्या पाची शिलाचा भंग करण्यासाठी सगळ्याच लोकांनी पुढाकार घेतलेला आहे. कमी प्रमाणात काही असे लोक आहेत की ते मोजके लोक आहेत की ते पंचशीलाचं पालन करतात आणि सुखी तेच बनतात. याचा एक मोठा विपरीत असा परिणाम होत गेला की माणसं हळूहळू स्वतःला तर प्रामाणिकपणे कबूल करतात की मी पापी आहे. पापी त्याला म्हटलं जातं की पापी तो म्हटला जाते. आज पापाचे दोन भाग केले आहे. पापी त्यालाच म्हटलं जाते की बाबा ज्याने हत्या केली तो पापी, आणि जर त्याच्यापेक्षा अधिक वेगळा प्रकार केला, ज्याने व्यभिचार केला, ज्याने अत्याचार केला, ज्याने बलात्कार केला तो पापी. याच्यापेक्षा दोन शिलाचा भंग केला तर याच्यापेक्षा तिसरा पापी कोणी समजत नाही. या पाची शिलाचं उल्लंघन करणारा म्हणजे सर्वात मोठा पापी तोच आहे. या दोनच गोष्टीला मान्यता नाही. हे कशाचं एक घोतक होत आहे तयार, किंवा सगळे आज अतिशय नैतिकतेची पात्रता जी आहे, पातळी जी आहे ते खोलवर गेली. एवढी खोलवर गेली की माणसाच्या मनातून पंचशीलाचा विचारच बाहेर येत नाही. पंचशील काय तर पाच तत्व आहे, आणि या पाच तत्वाचा कधीच माणसं विचार करत नाही. आणि विचार जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत येणाऱ्या पिढीला आपण काय कशा प्रकारचा आदर्श देणार आहोत आणि येणाऱ्या पिढीसाठी आम्ही कशा प्रकारचं सुख प्रदान करणार आहोत याचा विचार मात्र आज लोक सगळे विसरलेत आणि आपापल्या फक्त बाह्य सुखाच्या उपभोक्तेच्या मार्गाला सगळे लोक लागलेले आहेत. याला जर बदलायचं असेल तर पहिल्यांदा मनाला बदलणं खूप महत्वाचं आहे. फार मन कठीण आहे. लोक आहेत, बरेच लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत की या दोन गोष्टीचं जर झालं, हे जरी जनमानसात प्रामाणिकपणे कबूल करत नसले तरी मात्र त्यांच्या आचरणावरून किंवा त्यांच्या कृतीतून स्पष्ट दिसतात की हे सरळ पापी आहे. हिंदू बांधव जर असतील तर हिंदू बांधव सरळ इथून जर गेलं तर काशीला 1,500 किलोमीटर पायदळ जातील किंवा 1,500 किलोमीटर जातील आणि गंगे नदीमध्ये बुडतील, गंगे नदीमध्ये आंघोळ करणार आहेत आणि ते म्हणतात की बाबा हे पाप धुण्यासाठी गेलं. याचा अर्थ सरळ असा होतो की हे पापी आहे. जरी लोकांना सांगितलं नाही तरी मात्र हे पापी आहे. 1,500 लोकांमध्ये 1,500 किलोमीटरवर लोक जाणार आहेत. बौद्ध म्हणणारा व्यक्ती जातो की बुद्ध गयाला जातो आणि बुद्ध गयाला गेला की तिथं स्वतःला प्रामाणिकपणे करतो की बस बुद्धाच्या जवळ गेलो, बुद्धाच्या भूमीमध्ये गेलो, बस माझे पाप इथे संपले. याचा अर्थ याच्यासारखा हाच पापी आहे. हे लोकांनी माणसाने जाणलं पाहिजे की हा किती मोठा पापी आहे म्हणून. इथून भारतामध्ये जमत नाही, हज मध्ये चालले जातात मुसलमान बांधव सगळे जातात तिथे. इथं कशासाठी जातात की अल्लाह मियां के पास चले जाएंगे तो हमें भाई जन्नत मिलेगी, हमें थोड़ी सुकून मिलेगी. लेकिन यही कहना है कि हम पापी है. मुझे ये कहना है कि आप चाहे भारत के अंदर रहो, कहीं भारत के बाहर चले जाओ, इससे कोई फर्क पड़ने वाला नहीं. आपका मन स्वच्छ होना चाहिए. तुमचं मन स्वच्छ झालं पाहिजे. म्हणून बाहेरी गोष्टीला कान धुता आपण. कानामध्ये काय केलं तर माणसाचा एक स्वभाव आहे. जर कान साबण आपण आंघोळ केली आणि साबणामध्ये जर कानामध्ये साबण पडलं राहिलं तसं तर त्याला पाणी टाकायचं, नाही झालं तर कानाला खाज गेला आणि खाज झाल्यानंतर माणसाचा एक विचित्र स्वभाव असा आहे, काड्या करायचा जास्त धंदा माणसाला लागलेला आहे. धर काडी घाल कानात, त्याचा विपरीत परिणाम. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बैर होऊ नये किंवा कानात मळ होऊ नये किंवा कुठल्या प्रकारची जखम होऊ नये याच्यासाठी आम्ही कानाची खूप निगा राखतो. डोळे सुद्धा धुतात माणसं, डोळे धुतात, डोळ्याची निगा राखल्या जाते. कान करायला मी आंधळा होऊ नये, कारण रात्र दिवसभर ते थकान होत्या जाते आणि थकान झाल्यानंतर त्याला आराम मिळतो संध्याकाळी. आणि हळूहळू जास्त जर डोळ्याचं एक्झर्शन झालं तर त्याच्या डोळ्यातून चिकट पाणी यायला आणि सकाळी त्याला हवा लागली तर त्याचे म्हणजे मातीच्या खड्यासारखे खडे तयार होणार आहेत. ते सुद्धा डोळ्याला टोचणार नाही, त्याची जखम होणार नाही. यालाही सुद्धा डोळ्याला व्यवस्थितपणे आपण धुवून काढतो. राहिला एक महत्वाचा प्रश्न की आपण रोज ब्रशही सुद्धा करतो, तोंडाचा वास येऊ नये किंवा जिभेला कुठल्या प्रकारचं काही लागू नये. जे सकाळी किंवा संध्याकाळी खाणार आहे ते आपलं बाहेर निघणं पाहिजे, स्वच्छता राहिली पाहिजे. आणि त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं आहे शरीर धुणे तर रोज चालूच आहे. रोज सकाळी संध्याकाळी काही काही लोक आहेत रोज सकाळ संध्याकाळ, याने सुद्धा भागत नाही माणसाचं. घामाचा भाग जर माणसाला यायला लागला तर परफ्यूम मारायला मात्र विसरत नाहीत लोक. पण मी या सगळ्या पाची इंद्रियाचा विचार करत नाही. मी विचार करतोय फक्त मनाचा. मन हे सर्वात महत्वाचं केंद्रबिंदू माणसाने समजलंच पाहिजे. या पाचही गोष्टीला जर चालवण्याचं काम कोण करणार आहे? फक्त मन करतंय. आणि मनाला कधी कोणी धुतलंच नाही. आणि काही लोकांचे प्रश्न येतात, मनाला कसं धुवायचं का मन दिसतंय?
मन दिसत नाही, मग मन कुठे आहे तर लोक सांगणार आहे मन कुठे आहे, हृदयात आहे. हृदय कुठे आहे तर त्या हाडाच्या पिंजऱ्यामध्ये आहे. ठीक आहे, मन दिसत नाही तरी भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे 6वं इंद्रिय मन आहे. आणि मनाला जर धुण्यासाठी जर त्याने प्रयत्न केला तर मनाने एका साबणाने मनाची आंघोळ करायची नाही, रोज सकाळ आणि संध्याकाळ 5 शिलाच्या साबणाने प्रत्येक माणसाला आंघोळ करावं लागणार. प्रत्येकाला 5 साबणाची रोज सकाळ आणि संध्याकाळ. आणि ज्या ज्या व्यक्तींना म्हणजे तुम्ही मंदिरात जायचं बिंदास जा, मला त्याच्याशी घेणं नाही. तुम्ही कोणी मस्जिद मध्ये नमाज पडायला जात असेल जा बिंदास, त्याच्यावर नाही. कोणी बौद्ध लोक आहे तर बौद्ध विहारात जात असतील बुद्धाच्या समोर नंतर काही फरक पडणार नाही. यानी काही फरक पडणार नाही. रोज सकाळ संध्याकाळ पूजा पाठ करा, काही फरक पडणार नाही. याच्यासाठी त्याला मनाचा विचार करावा लागेल आणि मनाचा विचार करण्यासाठी तुकोबारायाची त्याला गाथा आवश्यक त्याच्या स्मरणात ठेवावा लागेल. तुकोबारायाने स्पष्ट उपदेश केला, आधी मन घ्या रे हाती मग पूजा गणपती, मन इंद्रियाचा राजा त्याची मनोभावे करा. मनाचा विचार कोणी करत नाही. आणि मनाचा विचार न केल्यामुळे याचा परिणाम असा होत गेला की माणसं फक्त बाहेरी गोष्टीला जास्त महत्व द्यायला लागले. फक्त बाहेरी गोष्टीला महत्व आहे. काय मनातल्या काय हालचाली चालल्यात, कधी चालल्यात, कधी शांतपणे बसलोच नाही आम्ही. शांतपणे जर बसायचं असेल तर त्याच गोष्टीचा अभ्यास केला जातो की मन ऑटोमॅटिक आपलं आंतरिक मन आपल्याला सारखं टोचत राहते. आणि आंतरिक मन ज्यावेळेस टोचत राहते त्यावेळेस नक्कीच आपल्याला आपल्यातली दुःखाची जी भाषा आहे किंवा दुःख जे बाहेर येते ते आपण व्याकुळतेच्या दृष्टिकोनातून समोर मांडत असतो. आपल्या चेहऱ्यावर, आपल्या बॉडीवरून सगळं दुःख आपल्या समोर बाहेर येते. जरी तुम्ही दाखवण्याचा किंवा लपवण्याचा जरी प्रयत्न करत असला तरी मात्र तुमचं मन तुम्हाला कधीही सुद्धा लपू देत नाही. तुम्ही केलेल्या मनाचा वेगळ्या प्रकारचं वळण लावलं, शिलाचा भंग केला, तुम्हाला दंडक भेटणार आहे. दंडक मिळणारच आहे. हा मनाचा आहे. इथं पुरस्कार करण्यासाठी तुम्हाला फार मोठी करामत करावी लागेल. तुम्हाला पुरस्कार करायचा किंवा पुरस्कार प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला एवढी मोठी कामगिरी करावी लागेल. त्यावेळेस कुठंतरी इथे आणि त्याच्यातही सुद्धा खोटेपणा झाला, अधीनदानाचं उल्लंघन झालंय. त्याचं मन सांगते की मी या लायकीचा नाही तरी सुद्धा पुरस्कार स्वीकारायला तयार आहेस. त्याचं मन सांगते की मी या लायकीचा नाही तरी सुद्धा लोकांकडून जनतेकडून मात्र स्वागत समारंभ केल्या जातात. हा जो भाग सुरू झालेला आहे आंतरिक मन सांगितलं जाते आणि आंतरिक मन इथे आहे. म्हणून जर आपल्या मनातून मी तर यासाठी असं म्हणेल की या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त आपण सगळा जो हा प्रयत्न करत आहात गेल्या 4 वर्षापासून हा सतत जो प्रोग्राम चाललेला आहे, मला असं वाटते की बौद्धिक विज्ञान या ठिकाणी जे प्रदान करतात नक्कीच आहे की या मनावर विश्वास ठेवण्याचं काम लोकांनी केलं पाहिजे. कारण इथे जर मनाने सुदृढ बनाल, जर मनाने स्वच्छ बनाल, जर मनाने तुम्ही निर्मळ राहाल तर एक नवीन पिढी जागृत होईल आणि खऱ्या अर्थाने इथल्या सगळ्या अराजकताच्या गोष्टी आहेत त्या बंद केल्या जातील आणि इथं पुन्हा तोच भारत देश पुन्हा प्रस्थापित होईल की जो सुजलाम सुफलाम त्या लोकांनी जाणण्याचा प्रयत्न केला. हे फार मोठं काम नाही बंधूंनो. पंचशील किंवा देवाच्या पूजेसाठी हा भाग नाही आहे. हा फक्त तुमच्या आंतरिक मनाचा भाग आहे. आंतरिक मनाचा भाग ज्या ज्या व्यक्तीने, कारण राजव्यवस्था पाडायची असेल तर राजा बिंबिसारांनी सुद्धा या पंचशीलाचा आदर्श घेतला. अलीकडचा आहे, कारण 2500 वर्षाचा काळ तर आपण पाहिलेला आहे. तुकोबारायाचा जो शिष्य होऊन गेलेला आहे शिवाजी महाराज की त्याने महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारची राजव्यवस्था निर्माण केली आणि प्रत्येक माणसांसाठी एक न्याय व्यवस्था करून दिली आणि त्याला सांगितलंय की इथे प्रत्येक प्राण्यांचं रक्षण झालं पाहिजे, इथं सर्व धर्म समभाव पाळला गेला पाहिजे, इथं लोकमंगलाचा भाग इथं सुरू झाला पाहिजे आणि तो मी या ठिकाणी करणार आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी हातात भगवं निशाण घेतलं आणि त्यागाचं प्रतीक केलं की माझ्यापासून मी सुरुवात करणार आहे. मी जरी राजा असेल तरी मात्र माझ्यातला आदर्श लोकांसमोर शिलाचा मार्ग, पंचशिलाचा आदर्श मी लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. असा हा इथे नांदून गेलेला एक महत्वाचा राजा आहे. बंधूंनो, याच्यावरही सुद्धा फार मोठा आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेणारे लोक भरपूर दिसतात. रोज सकाळ संध्याकाळ नारे लावणारे लोक दिसतात आपल्याला, जय शिवाजी जय भवानी. पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा गुण आजही सुद्धा आमच्या मराठी माणसाच्या मनात उतरत नाही. हे सर्वात मोठं त्याचंही दुःख आहे आणि महाराष्ट्रांचंही सुद्धा दुःख आहे. कारण तिथे राजव्यवस्था ज्यांनी सांभाळायची आहे तर पहिल्याच गोष्टीला महत्व दिला की मी हत्या करणार नाही. इथं व्यवस्था जाणून केली. हत्या कुठले? हत्या ती होते की जे स्वार्थासाठी केल्या जात असेल, पण जाणीवपूर्वक जर समाजाला किंवा जाणीवपूर्वक जर
व्यवस्थेला जर कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल आणि म्हणजे विनाकारण एखाद्या गरीब माणसाला जर कोणी त्रास देण्यासाठी करत असेल तर त्याला संपवण्यासाठी शिवबाची तलवारही पुढे सरसावली गेल्या. याला शीलभंग म्हणता येणार नाहीये. याला तर आदर्शवाद समाज घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो धाक असलाच पाहिजे. तो धाक असलाच पाहिजे. म्हणूनच आहे. पण इथे शिवाजी महाराजांचा एक महत्वाचा भाग आहे की तिसऱ्या शिलाचं पालन. मी बेविचार करणार नाही. मी कुठल्या भाऊ बेटीकडे वाईट नजरेने पाहणार नाही. मी तिला माझी आई समानच मानेल. हे जिवंत उदाहरण आपल्याला शिवाजी महाराजांकडून बघायचं आहे. कारण तोच एक आदर्श व्यवस्था समाजाची करणारा एक महान असा नेता होऊन गेला की त्याची राजव्यवस्था त्यावेळेस सगळ्याच लोकांच्या याच्यातून. याच्यातला शिवाजी महाराजांचा आदर्श शाहिस्ते खानाने सुद्धा आपल्या डायरीत नोंदणी करून ठेवलेली आहे. शाहिस्ते खानाने नोंदणी केली ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या, कारण मुसलमान समाज तो आहे इथं. मुसलमान इथं शिवाजी महाराजांच्या चळवळीमध्ये मुसलमान, महाराष्ट्रातले मुसलमान म्हणजे मराठा मुसलमान, मराठा म्हणून मी त्याला पण आदर्श घडून दिला. हे मराठा म्हणजे मराठी माणसातले जे मुसलमान आहेत हे मराठी मुसलमान त्या मुसलमानाच्या विरुद्ध भांडत होते, लढत होते की ज्या मुसलमानांकडे अगदी पंचशिलाचा विचारच शून्य झाला होता त्या राजव्यवस्थेच्या विरुद्ध ही समाज व्यवस्था लढत होती. आणि आदर्श शिलाचा आदर्श ठेवणारी इथे परिस्थिती निर्माण करण्यासाठी मुसलमान बांधवांनी सुद्धा शिवाजी महाराजांना फार मोठा संघर्ष करण्यासाठी आपला हातबळ लावलेला आहे. शाहिस्ते खानाने लिहिलंय, बोटं जरी तोडलेत ना तरी मात्र त्याच्या बहिणीमध्ये एक असं संभ्रम निर्माण झालं, दुःख निर्माण झालं की त्याच्या बहिणीची मुलगी हरवल्या गेली. त्या सैन्यामध्ये हरवली. ती बिचारी एका टिपा म्हणजे एका जो टीप आहे, पत्रा आहे, त्या पत्र्याच्या बाजूला दडलेली होती. मराठी माणसं सगळे शिवाजी महाराजांचं जे सैन्य आहे ते सतत धावत आहे. इथल्या वेगवेगळ्या मार्गातले लोक आहेत की जे इथं महाराष्ट्रीय लोकांचं भवितव्य धोक्यात आणू शकतात, महाराष्ट्रातल्या लोकांचं जे आहे पंचशील हरवू शकतात. अशा लोकांच्या विरुद्ध इथे मराठी माणसानं जो संघर्ष करायला सुरुवात केला तो एक शिलातलाच भाग होता, तो सदाचारातलाच भाग होता. कारण राजव्यवस्था इथं सुबत्ता ठेवायची होती. म्हणूनच त्या ठिकाणी आहे ज्यावेळेस त्या शाहिस्ते खानाची बहीण रडत आली आणि सांगितले, भाईजान मैं लूट गई, मैं बर्बाद हो गई. माझी जी मुलगी आहे ती या सैन्यामध्ये या लोकांनी घेऊन गेलेत आणि तिच्यावर अन्याय अत्याचार करणार आहेत. तरी सुद्धा शाहिस्ते खान हसत असताना म्हणतो की भगिनी काय चिंता करू नको, कारण या महाराष्ट्रातला एकमेव असा राजकर्ता नेता आहे की तुझी मुलगी जरी हरवली असेल तरी तिची रक्षा करणारा तोच एक शिवाजी आहे की तो पंचशिलाचं पूर्ण पालन करतो. तुझ्या मुलीला काही त्रास होणार नाही, तिची अब्रू उठल्या जाणार नाही. कारण इथे तुकोबारायाने मार्ग सांगितलेला आणि तुकोबारायाच्या मार्गानुसार चालणारे जे वारकरी संप्रदाय आहेत त्या वारकरी संप्रदायाला शपथ किती तत्वाची दिल्या जाते? 5च तत्वाची शपथ दिल्या जाते आणि 5 तत्व क्रम चुकीचा असू शकतो पण शील मात्र प्रत्येकाला 5च अनुसरावं लागतील. मुसलमान असा, हिंदू असा, बौद्ध असा, ख्रिश्चन असा, माणसा हात आणि या माणसाला 5 शिलाचा पालनाचा भाग आपल्या जवळ ठेवावा लागेल. कारण या 5 तत्वातच सगळ्यांचं भवितव्य, सुखाचा मार्ग, जीवन जगण्याची कला बुद्धाने याच्यात मांडलेली आहे. मार्ग अनुसरायचा असेल तर प्रत्येक माणसाला स्वतःच्या छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणे कबूल केलं की मी कुठल्या शिलाचं पालन केलं पाहिजे. हा राजव्यवस्थेचा मार्ग आहे आणि राजव्यवस्थेमध्ये एक आहे. पण आजची परिस्थिती जर बघितली तर याच्या विपरीत आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेणारे लोक आहेत भरपूर, पण शिवाजी महाराजाला समोर करून त्यांच्या पाठीमागं वाईट कर्म करणं सुरू आहे, त्यांच्या पाठीमागं पंचशिलाचं सर्रासपणे उल्लंघन करणं सुरू आहे. कुठे आहे सुव्यवस्था आणि कुठे आहे? आणि तेही सुद्धा एवढे भयभीत झालेले आहेत की शीलभंग केला की तुम्ही भयभीत होणार आणि शील पालन केलं की तुमचा पुरस्कार तुम्हालाच मिळणार आहे. इथं फक्त मनच आपल्याला एक तर आपण चांगल्या प्रकारचं काम केलं तर लगेच ताबडतोब तुम्हाला पुरस्कार प्रदान करू शकते आणि वाईट कर्म जरी करेल तर तुम्हाला मनच आधी तुम्हाला दंडक करू शकते. आणि ज्या माणसाचं दंडकपणे माणसाने केलेलं कर्म असेल तर ते बदलायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्या मनाची तुम्हाला ग्वाही करणं गरजेचं आहे की मी 5 शिलाचा प्रयत्न करतो की नाही. कोणी असा माणसात हे विसरता कामा नाही.
तुम्ही कोण आहात याचा विचार नाही, तुम्ही पहिल्यांदा जाणा की मी माणूस आहे. आणि माणसाचं पहिल्यांदा लक्ष असू शकते की मन धुणे, आणि मन धुण्याचं असेल तर रोज सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला 10 मिनिटं बसावं लागेल. आणि 10 मिनिटं बसल्यानंतर तुमचं मन धुण्याचं काम केलं पाहिजे. तुमचं मन तुम्हाला आंतरिक मनातून सांगते की तुम्ही या शिलाचं भंग केलं. इथं महत्वाचं आहे, इथं उच्च नीतीचा कुठल्या नाही, शिलामध्ये कुठल्याच प्रकारची उच्च दिशा नाही. तुम्ही कुठल्याही समाजाचे असा, कुठल्याही धर्माचे असा, कोणी असा. चातुर्वर्णातलं म्हणा काय हरकत नाही, थोड्या वेळ आपण चातुर्वर्णही मान्य करू. चातुर्वर्णातला जरी असेल तरी शील पालनाचा भंग जर केला, शील भंग जर केला तर दंडक त्याला मिळणारच आहे, दंडक मिळणार आहे. एक महत्वाची आहे अधिन्नदानाची एक बुद्धाच्या काळापासून आलेली कथा आहे. एक ब्राह्मण नावाची व्यक्ती राजाच्या दरबारी वकिली करणारे, जो वकालत करते ना, वो राजा महाराजा की वकालत करते आहे. सकाळी राजाकडून निघाले सुटाबुटात गेल्यानंतर सराफाच्या दुकानामध्ये गेले. सराफाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर काय नाही, मोत्याचा हार बघितला. मोत्याचा हार बघितल्याबरोबर लगेच आपल्या कोटाच्या खिशात टाकला. जातीने ब्राह्मण, तुम्ही ब्राह्मण असा का नीचचा का शूद्राचा काय घेणं नाही. तुम्ही काय केलं, कुठल्या शिलाचा भंग केला, तुम्हाला दंडक मिळाला. आणि पहिल्यांदा तुम्हाला दंडपणाचं मनच तुम्हाला पहिल्यांदा देणार आहे भाई की तुम्ही काय करता. सराफाच्या दुकानात गेले, मोत्याचा हार खिशात घातला. तिथला नोकर बघतो, मालकाने बघितला हा काय प्रकार आहे, आणि सरळ निघाले. निघाल्यानंतर मालकाने सांगितलं, मालक म्हणते अरे तुझ्या समोर त्याने मोत्याचा हार खिशात टाकला आणि घेऊन चालला, त्याला बघा. सांगितलं हा महाराज, त्याने माझ्या समोर टाकला आणि काय, लवकर बोलाव त्याला. गेला तिथं, सांगितलं महाराज आपण चोरी की ना. ब्राह्मण समाजाची व्यक्ती बोलते, अरे भाई तू समझ तो सही. अरे भाई इसमें क्या समझना है, इसमें क्या समझना है, याच्यात काय समजायचं. अरे तू समझ तो सही. अरे मैं क्या समझू, आपने चोरी की है ना, चोरी की तो दंडक मिलेगा ही, दंडक मिलेगा ही. अरे तू समझ तो मैं ब्राह्मण हूं ना. अरे ब्राह्मण हो, शूद्र हो, अतिशूद्र हो, कोई लेन देन नहीं से. इंसान होना, चोरी की तो प्रत्येक हर आदमी को, हर इंसान को दंडक मिलने वाला है. मनाच्या सगळ्या विकृती आहे ते. मालकाकडे गेला आणि मालकाला सांगितलं मालक हा सर. त्या मालकाजवळ सांगितलं आणि सांगितलं मालक अरे आप तो समझो, अरे मैं राजा का राजपुरोहित हूं ना, राजा का राजपुरोहित हूं तो तू समझ. अरे होगा भाई राजपुरोहित, हमें क्या लेन देना है. चोरी की ना, चोरी की तो आपको दंडक मिले वाला. समज नाही. गेला राजा राजाच्या जवळ गेल्यानंतर राजाजवळ समोर सांगणं सुरू केलं. राजाने सांगितलं महाराज आप तो समझो. राजाने सांगितलं मैं क्या समझू भाई, मैं क्या समझू. अरे आपने, मैं तो आपका पुरोहित हूं ना. अरे होगा पुरोहित, लेकिन चोरी तो की ना आपने. चोरी केली प्रत्येकाला दंडक मिळणारच आहे. आणि या दंडकातून जर प्रयत्नातून पूर्ण आपण जर सफलतेच्या मार्गाने लागलो, चोरीच केली नाही, अतिक्रमणच केलं नाही, तर जीवन सुखी जगण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस करू शकतो. हा बुद्धाचा इथं पुरावा आहे. बुद्धाने दुसरं काय सांगितलं, हा सगळा मनाचाच खेळ आहे. आणि मनाला कधी कोणी माणसं मानत नाही. सगळ्या गोष्टी फक्त बाह्य गोष्टी आपण मांडल्या जातात. इथंच होत. कुठली गोष्ट जर तुम्हाला वाईट करायची आहे, एखाद्या भगिनीकडे जर वाईट तुम्हाला नजरेने बघायचं असेल तर तुमचं आंतरिक मन तुम्हाला सांगते की चुकीचा मार्ग करायचा. एखादी भगिनी जर एखाद्या पुरुषाकडे वाईट नजरेने बघत असेल तर ती सुद्धा तिच्या मनात सुद्धा अगदी तिला सांगितलं जाते की तू चुकीचा आहे. आणि शरीर गरम होईल किंवा सगळ्या गोष्टी होईल. प्रत्येकाच्या मनात भीती, बस भीती तयार झाली की तुमच्या मनाने सांगितलं की तुम्ही शीलभंग करता दुःखीत तुम्हीच होत चाललेला आहे. आणि असे कितीतरी लोक आहेत नव्हे तर पूर्ण मनुष्याची जात असे आहे की जे पंचशीलाचं पालन करत नाही ते सगळेचे सगळे दुःखी आहात. कोण आहे याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही कोण आहात, कोण मुसलमान, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन याच्याशी काय घेणं नाही. तुमच्या मनाने तुम्ही वाईट कर्म केले, तुम्हाला दंडक मिळणार आहे. हा तर मार्ग अनुसरणाचं काम केलं पाहिजे. आणि हा जर मार्ग आपण अनुसरणाचं काम केलं
तर इथं प्रत्येक माणूस इथं सुखी जगण्याचा प्रयत्न करेल आणि प्रत्येक माणूस जर सुखी जगण्याचा प्रयत्न केला तर समोरच्या येणाऱ्या पिढीसाठी हा भारत देश सुजलाम सुफलाम असेल आणि आदर्शाचे पुतळे माणसं घडू शकणार आहे. हे एवढंच इथे कुठल्या देवात नाही, हे कुठे देवात नाही आहे, हे कोणी देव घडवत नाही, हे कोणी काय करू शकत नाही. आम्ही एवढे माणसं मनाने लाचार झालो की मला एक स्पष्ट असं मगाशीच म्हटल्याप्रमाणे सत्य कटू आहे, फार कटू आहे आणि पचत नाही सहजासहजी कोणाला. इथं मला हे जाणीव सांगायचे आहे की ज्या ठिकाणी एखादा दगड तुम्ही चार भिंतीच्या आतमध्ये ठेवला तर त्या दगडाला, त्या निर्जीव दगडाला 10 मिनिटात देवरूप प्राप्त होते. पण इथं जगणारा मनुष्य अजूनही सुद्धा त्या दगडाला 80 वर्षाचा म्हातारा होईपर्यंत नतमस्तक होतो, तरी सुद्धा माणसातला माणूस दिसत नाही. कितीतरी दुर्भाग्य माणसाचं आहे, कितीतरी दुर्भाग्य माणसाचं आहे. करतो काय? अरे पंचशिलाचं पालन करण्यासाठी शिकलं पाहिजे. म्हणून गाडगे महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, अरे मला इथं माणसाच्या मनातला देव माणूस नको, इथं मला माणसातला माणूस पाहिजे. आणि माणूस बनणेच फार कठीण आहे, माणूस बनणे कठीण आहे. अरे इथं तर देव सरळ होतात आणि देव कोणीही बनवू शकते, देव कोणीही बनवू शकते. तुम्ही सुद्धा तुमच्या अंगावरचे कपडा काढा, 2 मिनिटात देव बनणार, 2 मिनिटात. काही दुसरं काही करायची गरज नाही, प्रॅक्टिकल आहे, करून बघा. अकोला बाळापूर मधला एक वानखडा आहे, सदग्रस्त होते, त्याने मला ऐकलं आणि सांगितलं प्रयोग करून बघू. म्हणलं ठीक आहे. अक्षरशः त्यांनी प्रयोग केला. दाढी राखलेली होती त्या माणसाने, वानखडे नावाचे, कुणबी समाजाचे. ज्यावेळेस त्यांनी केला की आपण प्रयोग करू, गजानन महाराजांच्या आरतीला जाणारे लोक, शेगावला जाणारे लोक बाळापुराहून, त्या माणसाने अक्षरशः रस्त्याच्या कडेला होत असताना संपूर्ण अंगावरचे कपडे काढले, एक गाठोडं बांधलं, कडेच्या एका झाडाखाली ठेवलं आणि सरळ निघाले. येणारी जे गजानन महाराजांना पूजनासाठी जाणारे जे म्हणजे आहे दिंडी वगैरे, अक्षरशः त्या माणसाच्या पाया पडायला लागले. माणसं बनणं फार कठीण आहे बरं, माणसं बनणं कठीण आहे. देव कोणीही बनवू शकते. देव म्हणजे इथं काय नाही, अरे ज्याला बोलता येत नाही तोही देव होऊ शकतो, जो व्यंग आहे ना तो देव होऊ शकतो. पण इथं किती चांगला सुटाफुटाट आहे तरी माणूस बनत नाही. इथं किती गोंडस आहे त्याला माणूस बनत नाही. त्याचं मन त्याला निर्माण करावं लागते आणि मनाने पंचशिलाचं पालनच करावं लागेल, तरच खऱ्या अर्थाने इथं माणूस म्हटला जाईल. माणसं बनण्यासाठीच हा प्रयत्न होत आहे. इथं माणसाने वेगळ्या स्वरूपाचं केलंय आणि देव कुठे शोधतात किंवा कुठे काय केलं जाते, तर एक कथा चालत आलेली आहे. 3 गोष्टीवर चाललेला आहे, दानव, मानव आणि देव. सहज मी तुम्हाला सांगतो. दानव कोणाला म्हणतात? दानव म्हणतात की जो राक्षस आहे. राक्षस कोण आहे? कोणी पाहिला राक्षस? नाही. पण टीव्ही वाल्याला विचारा तुम्ही कसा आहे राक्षस. टीव्ही वाले डायरेक्ट सांगणार 2 शिंग्या आहेत, अडगम आहे, 2 सुडे आहेत, बाहेर येलेला, अगदी अकराळ विक्राळ आहे, केस लांब, नख वाढलेले, सगळ्या गोष्टी. जर त्याने चालत गेला तर जमिनीखाली खड्डा, असा खड्डा पडेल एवढा अडगम दाखवल्या जाते, त्याला राक्षस म्हणतात. राक्षस तो नाही. एक उदाहरण आहे, मी पाहिलेलं आहे, मी ऐकलेलं आहे, मी सांगू शकतो. कॉन्व्हेंट मध्ये 3 वर्षाचं मुलग कॉन्व्हेंट मध्ये सकाळी आईने सोडून दिलं. 1 वाजता मुलाला आणायला गेली आई आणायला गेल्यानंतर आई तिकडून यायचं, 1 वाजता तिकडून आलं, पायदलचा रस्ता होता आणि येत असताना हाताला पकडलं. त्या मुलाने सुद्धा त्या बाळाचं दप्तर घेतलं आणि त्या मुलाला हाताला घेत झाला. तरी एक चांगलं कडेच्या बाजूला झाड होतं, गर्द सावलीचं. त्या झाडाखाली एक कुत्रा बसलेला होता, झोपलेला होता, शांत. त्या सावलीचा आनंद लुटत होता. त्या कुत्र्याच्या बाजूला जात असताना हळूहळू आईचा हात सोडला आणि आईला असं वाटलं हात का सोडला, काय तर येत खेळत यायचं. म्हणून त्या 3 वर्षाच्या मुलाने इकडे तिकडे बघितलं, एक दगड घेतला आणि दगड घेतल्यानंतर कुत्र्याच्या जवळ गेला. आई थोडीशी 4 पावलं पुढे गेली आणि शांतपणे कुत्रा झोपलेला आहे, त्या कुत्र्याच्या अंगावर दगड थाप दिशी आपटला, मारला आणि बिचारं ते कुत्र ओरडत बाहेर पडालं. त्यावेळेस त्या आईचं काळी थरथर ओढायला लागलं की माझ्या पिल्लाला, माझ्या मुलाला या कुत्र्याने पकडलं तर नाही ना, चावलं तर नाही ना. बघते तर ज्यावेळेस आईने बघितलं कुत्रा ओरडत चालला, आईनं बघता क्षणी ते मुलगा हसायला लागलं. त्यावेळेस सहज त्या आईनं म्हटलं
काय रे राक्षसा, काय म्हटलं, काय रे राक्षसा. मला हा उलट प्रश्न करायचा आहे. 3 वर्षाचं मुलग की जे जन्मदाती त्या 3 वर्षाच्या मुलाला म्हणते काय रे राक्षसा. हा जर प्रश्न केला, जर 3 वर्षाचं मुलगा राक्षस आहे तर त्याला जन्म देणारी ते काय राक्षसी नाही का. इंसान बनना बहुत कठीण आहे. याला संस्कार पाहिजे आणि संस्कार पाहिजे ते पंचशिलाचे. पाणातिपाता वीरमणी, मी हत्या करणार नाही, कोणाचीच हत्या करणार नाही आणि जाणीवपूर्वक तर अजिबातच नाही. जाणीवपूर्वक बिलकुल हत्येपासून दूर राहील हा मार्ग आहे आणि हे प्रत्येक माणसासाठी आहे. कुठल्या धर्मात असं लिहिलं नाही की हत्या करा म्हणून आणि कुठल्या धर्मात असं नाही सांगितलं की इथं बळीचा बकरा दिला जातो म्हणून. कोण आहे, अरे हे सगळं माणसाचे मूर्खपणाचे लक्षण आहे, मूर्खपणाचे लक्षण आहे. आज तर मी त्या सरकारचं स्वागत करतो की या सरकारने गोहत्या बंद केली, पण मला त्याच्याही पलीकडे म्हणायचं आहे गोहत्या बंद केली, आता पुढे काय. हत्या तर बंद केली, खूप चांगलं काम केलं, स्वागत आहे त्यांचं. पण बुद्धांनी जी हत्या सांगितली त्या हत्येचा प्रकार इथं काय आहे. इथं मात्र वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे लोक, विचार करणारे लोक आहेत. गायी हत्या बंद केल्या, पण मला एक म्हणायचं आहे, गाय हत्या बंद करत असताना गायीला बांधून तिचं जर दूध काढत असाल तर ती काय हत्या होत नाही का. हत्याच होते. एक विचार करा आपण थोडासा, खूप चांगला विचार करा, याच्यावर अधिक चांगला विचार करा, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या आहेत, या तत्वाने चालायचं आहे. एक थोडासा विचार केला की दूध कोणाचं कोणाला चालतंय, कुठल्या शास्त्रात आहे मला त्याचं घेणं नाही. तुम्ही जर सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मी हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आहे आणि अक्षरशः पाहत असताना मी हैराण झालो की हे काय विकृती माणसं करतात, कुठल्या मार्गात. इथं लोकांनी एक चांगल्या प्रकारची व्यवस्था लागली. काय म्हटलं जाते की बाबा इथं गोहत्या बंद आहे, ठीक आहे, गोहत्या बंद केलीच पाहिजे. यासाठी अरे गोहत्यात काय, सगळ्या प्राण्यांची हत्याच बंद केली पाहिजे. कोणी शिकवलं तुम्हाला हत्या करायला. गोहत्या बंद केली आणि बकरे कापणं सुरू आहे, कुठला मार्ग आहे. अरे हत्या करत नाही, जीव तुम्हालाही सुद्धा काहीतरी संतान आहे, त्या संतानाला जर जपण्यासाठी जर इतरांचा बळी दिला जाते तर हा कुठला माणसाचा माणूसपणा आहे. माणसं बनणं कठीण आहे, माणसं बनणं कठीण आहे. आणि माणसं बनायचं असेल तर 5 शिलाचा प्रत्येक माणसाला आदर्श घ्यावा लागेल आणि 5 तत्वाचं त्याला स्वतःसाठी प्रेझेंट करावं लागेल की मी 5 तत्वाचं आचरण करणार आहे. मी मनुष्य आहे, तुम्ही कोण आहात याच्याशी नाही, तुम्ही माणसं आहात आणि माणसाने माणसासारखंच वागलं पाहिजे. आणि माणसाने माणसासारखं वागायचं असेल तर 5 शिलाच्या पालनाचं त्याने अवलंबन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने चालला पाहिजे, तरच त्याला माणूस म्हणतात. मग अशी आपण बघितलं राक्षस, राक्षस बघितलं काय राक्षसा प्रकार. इथं गोहत्या बंद आहे, पण मी पाहिलं असं की इथं दूध प्रत्येकाचं आहे. काय इथं माता भगिनीने आपल्या मुलांना दूध चांगल्या प्रकारचं 6 महिन्यापर्यंत दूध पाजलं पाहिजे असा डॉक्टरी सल्ला आहे. 6 महिन्याने जर 6 महिन्यांनी जर दूध बाळाला पाजलं ना ते सुदृढ होईल, त्याला दुसऱ्या दुधाची गरज अपेक्षा नाही. आणि मी यासाठी म्हणेल की त्या आईने आपल्या जीवनामध्ये संस्कार करायला शिकलं पाहिजे आणि ते संस्कार फक्त एक आहे की तिने प्रामाणिकपणे केलं पाहिजे की मी हत्या करणारी नाही. आणि हत्या 3 प्रकारच्या होतात, मनाची हत्या, वाचेची हत्या आणि शरीराची हत्या. मी हाताने कोणाला मारणार नाही, तलवारीने मारणार नाही, बॉम्बने मारणार नाही, पिस्तूलने मारणार नाही. आणि त्यानंतरची हत्या सांगितलेली आहे वाचेने, मी शिवी देऊन मारणार नाही. आणि मनाने हत्या सांगितली, मी कोणाचा तिरस्कार करणार नाही. तिरस्कार केला, तुम्ही जर तिरस्कार केला तर दंड तुम्हालाच आहे. त्याच्यावर काय परिणाम होतो. तुम्ही एखादा माणूस बसला तुम्ही तुमच्या बाजूला बसला, त्याची आचरण पद्धती किंवा त्याचं राहणं वाहन वगैरे तुम्हाला सहज तुमच्या मनाला काय सुरुवात होते, अरे हा जरा कमी याचा आहे किंवा हे सगळं होत आहे. आणि हा सगळा विचार करत असताना याच्याची पद्धती सुरू होते, बाबा काय आहे वेगवेगळ्या प्रकारचं सुरू आहे. तो दुखी नाही आहे, दुखी तुम्ही आहात की कारण तुम्ही मनाने तिरस्कार करत आहात. तिरस्कार करत आहात, दंड तुम्हालाच आहे. मी याचा अर्थ असं नाही म्हणत की त्याच्या हातपाय धुवून पाणी प्या म्हणून, बिलकुल नाही. तिरस्कार करण्याची गरज नाही, तुम्हाला जसा आहे तसा आहे, ज्याची जशा पद्धतीची पद्धत असेल त्याला काय नाही.
तुम्ही का हैराण होता? आणि हैराण होत असताना तुम्ही एखादं माणसं तुम्ही बघितल्यानंतर लगेच सुरुवात केली जाते की बाबा हा माणूसच आहे, त्याच्या मनावर काय परिणाम झाला? काय काय लोकांची सुरुवात होते, एखादा माणूसच आहे ना त्याचा तिरस्काराचापणा काय करू आणि हळूहळू आम्ही दुःखालाच बळी पडण्याचं काम करतो. जसं की आम्हाला आवडते काय? गुलाबाचं फुल. गुलाबाच्या फुलाच्या बाबतीत एवढी आसक्ती आहे आमची, एवढी आसक्ती आहे, एवढी आसक्ती आहे. आसक्ती म्हणजे दुःख आहे, आसक्ती म्हणजे दुःख आहे. आणि ते जर तुमच्या हातात धोत्र्याचं फुल दिलं तर नको बाबा, तिरस्काराचे प्रकार आहे, दोन्ही दुःखाचेच कारण आहे. माणसं आहे, या दोघांमध्ये समता ठेवण्याचं काम केलं पाहिजे माणसाने. जोपर्यंत माणूस मनाच्या अगदी आंतरिक मनाची समता प्रस्थापित करत नाही तोपर्यंत इथला माणूस सुखी बनणार नाही. आणि सुखी बनण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ त्याला बसावं लागेल आणि 5 तत्वाचं त्याला आलिंगन द्यावं लागणार आहे. 5 तत्व. मी हत्या करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी कुठल्याच प्रकारचं नशापान करणार नाही, मी शुद्ध जीवन जगेन. पण माणसं वेगवेगळ्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी वेगवेगळं काय काय करतात. एक आजची माणसाची परिस्थिती अशी झाली की माणसाकडे जास्त मोठ्या प्रमाणात पैसा आला की या पैशाचं नियोजन माणूस करत नाही, पण यासाठी पैसा विकृतीकडे मात्र वेगवेगळ्या प्रकारचे बर्बाद जीवन करण्यासाठी केलाय आणि प्रतिष्ठा मनाला लावण्याचा प्रयत्न करतात. पैसा घालून काय केलं जात आहे? स्वतःचा बर्बाद होत चालला, दुसऱ्याला बर्बाद करण्याचं काम केलं. आणि जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला बर्बाद करत असाल तर तुम्ही सुखी कसे व्हाल? कसे व्हाल? म्हणून याचं नियोजन सुद्धा असणं गरजेचं आहे. करत नाही आम्ही ते, फक्त इथं दाखवतो की आम्ही एवढे धार्मिक माणसं, एवढे धार्मिक आहोत. मला दुसरा एक आपल्याला असं म्हणायचं आहे की या भारतामध्ये जे काही लोक पूजा पाठ करत असतील, जे काही पूजा अर्चा करत असतील, मंदिरात जात असतील, बुद्ध विहारात जात असतील किंवा मस्जिद मध्ये जात असतील, मला हे सर्वात आपल्या सर्वांसाठी सांगायचं आहे की जर आपण सगळ्या ठिकाणी जर प्रामाणिकता मनाची शुद्धीकरणाची प्रक्रिया जर जपली तर इथले सगळ्याच माणसाचा एकोपा तयार होईल आणि इथं नीती नांदेल, नीती नैतिकता नांदणार आहे. आणि जिथं नैतिकता माणसात वास करते तिथं माणसं तयार होतात असं तुकाराम महाराज म्हणतात, मी म्हणत नाही. किती सरळ मार्ग सांगितला. आणि त्याच महाराजांचा, त्याच शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दंडात्मक, जरी तुम्ही तुमच्या मनाला जरी घाबरत नसाल तरी मात्र या पनिशमेंटला घाबरणार आहात, तुम्ही दंडात्मक कारवाई केल्या जाईल, शासनाच्या माध्यमातून तुम्हाला कारवाई केल्या जाईल. यासाठी ह्या कलमा दिल्या तरी सुद्धा या कलमाही सुद्धा फेल होत आहे आणि याच्यातून मात्र सुटका करण्याचा माणूस प्रयत्न करतो, पण इथं सुखी जीवन जगण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. किती दुर्भाग्य माणसाचा आहे, किती लाचार माणसं झाले या पंचशीलाच्या तत्वापासून, किती लाचार झाले. इथं माणसं दाखवतात की आम्ही माणसं आहोत. इथं सांगितलं राक्षस कोण आहे? राक्षस त्याच्या मनात ती विकृती तयार झाली. 3 वर्षाच्या मुलांमध्ये जी हत्याची विकृती तयार झाली, याला कारण काय? याला संस्कार आहे. त्या आईने सुद्धा संस्कार तशाच प्रकारचे रुजवले पाहिजे की मी काय बघितलं पाहिजे, मी काय ऐकलं पाहिजे आणि काय श्रवण केलं पाहिजे. अशा पद्धतीची सुरुवात जर केली तर मला असं वाटते इथं शिवाजी महाराज तयार होतील, इथं बाबासाहेब आंबेडकर तयार होतील, इथं बुद्ध तयार होतील, इथं गाडगे महाराज तयार होतील आणि इथं खऱ्या अर्थाने लोककल्याणाचा मार्ग सांगणारे इथं खऱ्या अर्थात तुकोबाराया तयार होणार आहेत. पण इथला मार्ग कोणी नाही. माणसं फक्त मी वैयक्तिक सुखी झालं पाहिजे यासाठी वाटेल ते धंदे करायला शिकला माणूस, पण सुखी जीवन जगण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या मनाला फक्त 10 मिनिटं अवधी द्या. 23 तास 50 मिनिटं वैयक्तिक स्वार्थासाठी ठेवा. त्यातले 10 मिनिटं तुम्ही काढा आणि 10 मिनिटं काढत असताना फक्त तुमच्याकडे तुम्ही बघत राहा. फक्त तुमच्याकडे बघा. तुमचं मन तुम्हाला कळेल आणि तुम्ही काय केलं. म्हणून रोज सकाळ आणि संध्याकाळ केलेल्या पापाचं जर प्रायचित्त तुम्हाला भोगायचं असेल, प्रायचित्त जर त्या प्रायचित्तातून मुक्त व्हायचं असेल तर रोज सकाळ आणि संध्याकाळ केलेले कर्म याचं स्मरण करा आणि त्याच्यातून योग्य काय असेल तो योग्यतेचा मार्ग करा. यालाच म्हटलं जाते जीवन जगण्याचा मार्ग, कारण हा मध्यम मार्ग आहे. सुखी जीवन जगण्याचा मार्ग. तुमच्या मनाला तरी तुम्ही ग्वाही देण्याचं काम करा. माणसं कोण आहेत? माणसं तेच असू शकतात. या गावात किती अनेक लोकांची वस्ती आहे, अनेक लोकांची आहे. 10 लाख लोकांची वस्ती आहे आणि अनेक वेगवेगळ्या धर्मातले लोक राहतात. पण जर माझ्यासारखा एखादा माणूस सर्वेवर आला, माणसाचा जर सर्वे करणारा इथं आला आणि सांगितलं, प्रत्येक चौकात गेला आणि सांगितलं बाबा मला माणूस द्या, मला माणूस पाहिजे. कोण या गावात माणूस आहे? सोलापुरात, अख्ख्या सोलापुरात कोण आहे? तुम्ही म्हणणार आम्ही काय माणसं नाही? अर्थात प्रश्नच आहे ना, आम्ही काय माणसं नाही? पण ज्या वेळेस अगदी जाणीव केली, मोजपट्टीचं केलं, आपण सगळ्याच गोष्टी मोजतो.
अंगावरचा कपडा आहे ना कशाने मोजला जाते? मीटराने मोजला जाते, मीटर. अरे कपडा मोजण्यासाठी मीटर आहे, द्रव पदार्थ मोजण्यासाठी लिटर वापरले जाते, अरे रस्ता मोजण्यासाठी किलोमीटरचं अंतर आहे. माणसं कशाने मोजायचे? माणसं मोजायचे असेल तर पंचशिलाचं मोजपट्टी जवळ ठेवा. मोजपट्टी तुम्ही कोण आहे याचं नाही मला माहित. माणसं बनायचं असेल तर मोजपट्टी ठेवली पाहिजे. आणि मोजपट्टी काय? पानाधिपाता आदिनदाना कामेश्मेच्या मुसाचारा सुरा मेरे. मी हत्या करत नाही, मी चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटं बोलत नाही आणि नशापान करत नाही, अशाला माणसं म्हणतात. काय काय लोक आम्ही कोण? आम्ही माणसंच आहे ना. अरे माणसं आहात पण तुम्ही स्वतःला देखो अपने आप को, समझो अपने आप, अपने को जाने बिना कैसे मिटे भव संताप. अरे दुःख दूर कसं होईल? तुला स्वतःलाच बघत नाही तर दुःख दूर होईल कसं? दुःखातून दूर व्हायचं असेल तर तुला बघितलं पाहिजेत ना. पण आम्ही ते बघतो, रूप पाहता लोचनी सुख झाले ग साधने. काय बघतो? इतरांचं रूप बघतो. अरे इतरांचं रूप बघत आहे तर दुःखी बनत चालला ना राजा. तू दुःखी बनत चालला रे. रूप दुसऱ्यांचं बघू नको, तू तुझ्या आंतरिक मनाचं रूप बघ. आंतरिक मनाचं रूप. अरे माझ्या मनात काय हालचाली चालल्या, माझ्या मनात कुठल्या प्रकारची विकृती झाली, माझ्या मनात कुठला विकृतीचा विचार झाला आणि मी कुठल्या शिलाचा भंग केला. ज्या ज्या शिलाचा भंग केला त्या वेळेस त्या क्षणी तुम्हाला दंड भेटला. पण कधी नाही ना एवढं व्यस्त जीवन असेल की आम्ही एवढं तंत याच्यात गेलेलं आहे. एक दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की माणसं खोट्या कामासाठी एवढं कॉन्सन्ट्रेट करतात. माणसाला एक वाईट काम करायचं, समजा चोरी करायची आहे माणसाला. चोरी अनेक प्रकारचे आहे. कुठल्या प्रकारचे? चोरी करायची आहे तर त्या चोरीला किती दिवसापर्यंत कॉन्सन्ट्रेट करतात. आणि असा एक दिवस येतो की ते चोरी सफल होते. आणि चोरी सफल होण्यासाठी चोरी तर करतो, पण चोरी करण्यासाठी त्याला मागे पुढे सतत चारी दाही दिशेला बघावं लागते की मी हे खोटं काम करा. तुमचं मन तुम्हाला सांगते ना, दाही दिशातून तुम्हाला कोणीतरी बघते का? यासाठी तुम्ही त्या दाही गोष्टींना किंवा दाही लोकांना किंवा दाही दिशांना तुम्ही मुकून किंवा त्याला अगदी क्षणाला बाहेर करून तुम्ही तुमचं काम सफल करण्याचं काम. आणि सफल जरी काम झालं तरी मात्र तुमचं मन तुम्हाला दंडक देते. हा खऱ्या अर्थाने पंचशिलाचा मार्ग आहे. बुद्ध सांगतात असे खोटे धंदे करू नका. बुद्ध सांगतात या शिलाचं पालन करा. पण याचा जर विचार केला, एखादं चांगलं जर काम करायचं असेल त्याच्यावर एवढं कॉन्सन्ट्रेट करा की त्या कामात तुमची महती येईल आणि त्या महती क्षणात तुम्हाला माणसाची अगदी जाणीव होईल की हे माणसं असतात. माणसं तेच असतात की मेल्यानंतरही सुद्धा जिवंत माणसासाठी आदर्श असतात. काय बोललो मी? माणसं तेच असतात की मेल्यानंतर जिवंत माणसासाठी आदर्श असतात. मला सांगा बंधूंनो, आपण मेल्यानंतर काय? फार गंभीरतेने विचार करावा गेला. आपण मेल्यानंतर काय? निदान तुम्ही मेल्यानंतर तुमचा काय हा विचार करू सोडून द्या. तुम्ही कोणाच्या तरी आई बाबा आहात, तुम्ही कोणाचे तरी भाऊ आहात, तुम्ही कोणाचे तरी नातेवाईक आहात. जर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर या शिलाचा भंगच होणार नाही. आणि जर भंग झाला नाही तर इथं माणसं माणसासाठी आदर्श बनतील. इथं माणसाचा मार्ग सुरू होणार आहे आणि पुन्हा इथे सगळ्या जाती धर्मातले लोक एकोप्याने नांदतील आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग लुटणार आहे. हे मात्र कोणी करत नाही. सगळेजण म्हणतात आम्ही माणसं आहोत, आमच्यात काय कमी आहे, 3.5 हाताचं ध्येय आहे, काय कमी आहे. पण माणसं बघायचे असतील तर काय बघावं लागेल तुम्हाला? माणसं जर मोजायचं असेल तर एक दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. जिथं माणसं माणसाला भितात तिथं माणसं वास करत नाहीत. जिथं माणसं माणसाला भितात तिथं माणसं वास करत नाहीत. ते तुम्ही डिग्री लावा काय म्हणायचं आहे, कोणाला काय करायचं आहे. घाबरता का नाही? 100% घाबरतात. का घाबरतात? अर्थात समजून घ्या की तुमच्यात काहीतरी खोटा आहे किंवा कुठल्या तरी शिलाचं उल्लंघन तुम्ही करता, कुठल्या तरी शिलाचं उल्लंघन करता. भीती त्याच माणसाला असू शकत नाही की तो शिलाचं उल्लंघन करत नाही. असं आहे का? शिलाचं परिपूर्ण पालन केलं की त्या माणसाची भीती दूर गेली. सगळा मूर्त इथूनच आहे. कुठल्याही शिलाचा आहे. तुम्ही चोरी केली असेल तर, हत्या केली असेल तरी भीती आहे, व्यभिचार केला तरी खोटा म्हणजे तुम्हाला भीतीच आहे.
कोणाची निंदा केली तरी भीतीचा आहे आणि नशापान केलं तरी भीतीचा आहे. अरे जर मग भीतीचे लक्षण तुम्ही जवळ केला तर माणसं निर्माण कसे होतील? म्हणून म्हणतो की जिथं माणसं माणसाला भीतात तिथं माणसं राहत नाहीत. आणि माणसं बनणं फार कठीण आहे, फार कठीण आहे माणसं बनणं. पंचशिलाच्या एक एक तत्वावर जाणीवपूर्वक आणि माणसाचं रूप नंतर साकार होते. मेल्यानंतर माणूस जिवंत होतो, तोपर्यंत नाही. महापुरुष आहेत, माणसं आहेत. तुकोबार आहे, 400 वर्ष पूर्ण होऊन गेले त्यांना, 600 वर्ष पूर्ण होऊन गेले त्यांना. आज मात्र ते माणसं आमच्यात दिसतात. का दिसतात? कारण त्यांनी या 5 तत्वाचा अभ्यास केला. जिवंतपणी त्यांना अक्षरशः लोकांनी मारलं. जिवंतपणी असताना त्यांना फार वेगवेगळ्या प्रकारच्या शिव्या लोकांनी दिला, पण जराही विचलित झाले नाही म्हणाली, जराही विचलित झाले नाही. कारण त्यांच्यातला माणूस साकार करायचा होता. आणि जे माणसातल्या अगदी उच्च कोटीला पोहोचतात त्यांना देवरूप प्राप्त होते. तेच देव आहे. जे देतात ना त्याला देव म्हणतात. पण इथे मात्र माणसातल्या चालत्या बोलत्या माणसातला विचार इथं देण्याची प्रक्रिया बंद झाली आणि दगडातल्या देवाची इथे निर्मिती होत गेली. कितीतरी माणसं दूर आहे, कितीतरी दूर आहे. माणसं बघायचं असतील तर आपल्याला कुठल्या माणसं? जर तुम्ही अंधारात जात गेला, अंधारात गेला आणि अंधारात गेल्यानंतर तिकडे तुमचा रस्ता पण आहे, पण आता निर्मनुष्य वस्ती झालेली आहे. तो रस्ता अगदी शांत झालाय आणि तुम्ही जर एकटा रस्त्याने गेला आणि समोर जर तो तुमच्या परिचयाचा आला पण तुमची नजर त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, तुम्ही त्याला ओळखू शकत नाही, पण तुम्हाला कळते की कोणीतरी येते. आणि ज्यावेळी तुमच्या मनात विचार येतो की कोणीतरी येते म्हणजे पहिल्यांदा विचार येतो, हा दरोडेखोर तर असणार नाही ना? माणसंच आहेत ना ती. पण माणसं माणसाला भीतात आणि जिथं माणसं माणसाला भीतात तिथं माणसं नसतात. का भीती उत्पन्न होते? याला अनेक कारण आहे. ते कारण एकच असलं की आपण त्या तत्वाचं पालन करतो का सांगा. जर तुम्ही हत्या करत नाही तर हत्या करत नाही याचा अर्थ काय केलं पाहिजे? जीवनदान दिलं पाहिजे लोकांना. आणि जीवनदान कोण आहे तुम्हाला असं सांगितलं नाही जात की तुम्ही चिमण्यांना किंवा मुंग्यांना काहीतरी साखर टाका, चिमण्यांना दाणे टाका, बस त्या घरदार सोडून आणि तेच काम करा, असं थोडी सांगितलं तुम्हाला. काय करत नाही. पण पाणी पेत असताना माझ्याकडून काय होते, मी 2 मिनिटं तुम्ही सुद्धा थांबला. अरे म्हणून म्हणतो मी माणसापेक्षा पक्षी बरे, माणसापेक्षा जनावर बरे की ते एकमेकात वास करतात पण माणसं माणसात दिसत नाहीत. हो, हे दुःख आहे माणसाचं, दुःख आहे. जर तुम्ही बघितलं एखाद्या कुरणामध्ये गेल्यास, पडीत जमिनीमध्ये बघितलं तर सगळ्या हरेक जातीचे पक्षी आणि हरेक जातीचे प्राणी सुद्धा चरणारे दिसतात. एकमेकाला कोणी उपद्रव करत नाही, किती शांतपणे चालतात. पण इथं दुसऱ्या माणूस आला तर माणसाला भीती वाटते माणसाची की हा काय करेल. कुठे आहेत माणसं आणि कुठे आहे सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न? अरे सुखी जीवन जगण्याचा म्हणजे माणसाच्या मनावर ठामपणे विश्वास असला पाहिजे. माझ्या मनावर पूर्ण विश्वास असला पाहिजे माझा की मी 5 शिलाचं पालन करतो. मी कोणालाच इजा केलेली नाही, मी कोणालाच कापले नाही, मी कोणाची हत्या केली नाही, ना मानसिक ना शारीरिक ना वाचिक. मी कुठल्याच प्रकारची चोरी केली नाही, ना शारीरिक केली, ना मनाने केली, ना वाचिक केली. मी कुठल्याच प्रकारचा व्यभिचार केला नाही, ना डोळ्याने केला, ना मनाने केला, ना कुठल्या वाचेने केला, ना शरीराने केला. व्यभिचार केलेलाच नाही ना. मी कुठल्याच प्रकारचं वाईट कोणाला बोललो, निंदा कोणाचीच केली नाही आणि मी कुठल्याच प्रकारचं नशापान केलेलं नाही. याचा जोपर्यंत प्रत्यय आणि स्वतःचं मन प्रामाणिकपणे कबूल करत नाही तोपर्यंत जीवन जगणे, सुखी जीवन जगणे फार कठीण वाटते माणसाला. म्हणून म्हणतो की इथं माणसं माणसं बनण्यापेक्षा देव सरळ बनू शकतात, पण माणसं अजून बनण्यासाठी प्रयत्नशील झाले नाही, कारण या तत्वाचा कोणीच विचार करत नाही. घरातून आहे हा, घरातून आहे, घरातून. आणि माझं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे की जर तुम्ही पती पत्नी एकत्र आहात ना, तर पती पत्नी एकत्र वास करत आहात तुम्ही, तर त्याच्यात सुद्धा नैतिकता असली पाहिजे. पती पत्नीचा व्यवहार सुद्धा नैतिकतेचा असला पाहिजे. तुम्ही एकमेकाशी बोलत असताना नैतिकतेचा व्यवहार असला पाहिजे. त्याच्यापेक्षा अधिक महत्वाचा आहे तुम्ही कुटुंबात जीवनामध्ये पती पत्नी जीवन असतात, तुमच्या लेकरावर याचा वेगळा परिणाम झाला नाही पाहिजे, यासाठी पंचशिलाचं पालन आहे. कठीण वाटते पालन करायला. एक माणूस माझ्याकडे आला आणि सांगितलं मला, म्हणजे
मी 4 शिलाचं पालन करतो, कारण मी पॉलिटिकल मध्ये आहे ना सगळं, मी जरा राजकीय क्षेत्रामध्ये आहे, पण चार याचं पालन करतो मी, पण 5व्याचं मला पालन येत नाही. म्हटलं कुठलं रे बाबा? काय म्हणे ते जरा आपण करतो म्हणे, पण थोडस खोटं बोलावं लागते. तू का लायसन काढला का खोटं बोलायचं? तुला कोण सांगितलं? तुला राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना पहिल्यांदा लोकांचा विश्वास संपादन करणं, आणि विश्वासात तुझ्याकडून होत नसेल काम तर स्पष्ट सांग, होत नाही माझ्याकडून. पण नाही ना, आज ते सांगला ना मला खोटं थोडस 19-20 होत आहे. तुला काही ग्रीन कार्ड दिलं का बाबासाहेबांनी? बिंदासपणे बोलत राहा खोटं. अरे कुठे चालले तुम्ही विचार घेऊन आणि कुठल्या मार्गाने चाला? अरे खोटं खोटं आहे, खोटं खोटं आज ना उद्या खोटं खोटंच आहे. यासाठी प्रयत्नशील कर की माझ्या शब्दातून कोणीच असं बोललं नाही पाहिजे की हा खोटा बोलला पाहिजे. मी सत्य बोलेल, सत्य बोला आणि सत्यच बोलणार, याचा विचार मात्र प्रत्येकाने केला पाहिजे. पण याचा विचार करणारे लोक दिसत नाही. फक्त एक आहे की मी मोठा झाला पाहिजे, मी मोठा झाला पाहिजे, मी पण आतला मोठापणा इथं माणसं दिसते, पण माणसं माणसातले दिसत नाही. हेच तर भारतातलं खऱ्या अर्थाने दुःख आहे, आणि हेच माणसाचं सर्वात पहिल्यांदा दुःख आहे. जर सुखी जीवन जगायचं असेल तर स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे लोकांच्या समोर कबूल करणं गरजेचं राहील, आणि त्या अगोदर माणसाच्या मनाला प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे की मी खऱ्या अर्थाने या शिलाचा भंग केलेला नाही ना. जर केला असेल तर त्याच्यातून मुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आहे माणसा चुकीचा पुतळा आहे, होऊ शकते चुकी, त्याच्यातून बदल आहे, पण पश्चाताप होणं गरजेचं नाही. पण काम केलं खोटं आणि पुन्हा पश्चाताप करतो माझ्याकडून असं झालं, पुन्हा त्याला बदल कधी करत नाही, आणि बदल करत नाही तर तरी सुद्धा तेच आहे. कसं जीवन जगणार सुखी? भगवंताच्या समोर एकदा एक तरुण पोरगा गेला. भगवंताच्या समोर एक तरुण पोरगा गेला आणि सांगितलं, भगवा मी खूप दुःखी आहे. भगवंत म्हणतात ठीक आहे, मला या दुःखातून मुक्त करण्याचा प्रयत्न करा भगवान. भगवान मला दुःखमुक्तातला प्रयत्न द्या, मी सुखी जीवन जगण्यासाठी आलो भगवान. मी फार व्याकुळ झालोय, मी त्रस्त झालो, खूप दुःख आहे मला. भगवंताने काय विचार केला नाही. भगवंत म्हणले ठीक आहे, समोर मीठ. भगवंताने सांगितलं एक मुठीभर मीठ घे. मुठभर मीठ घेतलं, ग्लासात ओत, त्याच्यात पाणी ओत. पाणी टाकलं, मीठ टाकलं, त्या पाण्यात त्या मिठाचं पाणी झालं, त्या ऑलरेडी पाणी असल्यामुळे झालं. आणि भगवंताने सांगितलं घे पेऊन. घेतलं पेऊन. आणि भगवंता म्हणतात आता कसं लागलं तुला? तोंड इकडे तिकडे करून सगळं सांगितलं, भगवान फार खारट आहे बघा. भगवंताने त्याचा तरुणाचा आदरला आणि सरळ गेले झऱ्याजवळ गेला आणि सांगितलं घे मुठभर मीठ. घेतलं मुठभर मीठ, सांगितलं तलावात टाक, याच्यात झऱ्यात टाक. टाकलं झऱ्यात, घे ग्लास आणि काढायचं पाणी. झऱ्यातलं पाणी काढलं आणि पाणी काढल्यानंतर लगेच सुरुवात केली पे पाणी. भगवंताने सांगितलं पे पाणी. पेला पाणी, कारण भगवंत दुःखातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि पाणी पेला. भगवंत विचारता आता कसं लागलं? त्यावर सांगितलं भगवान खूप गोड पाणी आहे, खूप गोड पाणी आहे. माणसं हेच तर विसरतात, स्वतःच मन प्रवाहित करत नाही. पात्र तेवढंच आहे, माणसाने दुःखाचं पात्र तेवढंच ठेवलं. या दुःखाच्या पात्राला प्रवाहित केलं नाही. जोपर्यंत तुमचं मन प्रवाहित करत नाही तोपर्यंत सुख नाही येणार, सुख येणार नाही. तुम्हाला जर सुखी बनायचं असेल तर मन प्रवाहित करावं लागेल. अरे सुखामागं दुःख आहे, दुःखामागं सुख आहे, हा तर प्रवाह चालू आहे. पण मी या दोघांमध्ये शांत राहील, शांत. आणि शांत राहण्यासाठी या 5 शिलाचा आधार प्रत्येक माणसाला घ्यावा लागेल. गेला माणूस भेटला अंधारात, इकडे सुरुवात केली का विचार केलं, माणसं माणसाला भेटतात आणि माणसं कुठं असते. सर्वेवर आला आणि सर्वेने सुरुवात केली, मला माणूस द्या, माणूस द्या, माणूस द्या. कोणीच नाही सांगत. 10 लाख लोकांमधला एक माणूस येतो आणि सांगतो, कारण मोजपट्टी लावली त्याला, सांगितल्या जाते काय बाबा माणूस कुठला आहे, तर तो हत्या करत नाही ना. अरे हत्या करत नाही, कुठलीच करत नाही ना, कायची नाही, वाचेची नाही, मनाची नाही. नाही, तो एक माणूस आहे. चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटं बोलत नाही, निंदा करत नाही आणि नशापान करत नाही. या 5 तत्वाचं पालन. आमच्या सोलापुरात फक्त एक माणूस आहे. लोकांची संख्या किती आहे? 9,99,000. बाद आहेत, बाद. एकच माणूस आहे.
कुठे आहेत माणसं? पंचशिलात पूर्ण पालनात बसला की तो माणूस झाला. बाकीचे माणसं नाहीत का? बाकीचे माणसं आहेत पण आचरण नाही ना. आचरण नाही म्हणजे सुखी नाही, आणि सुखी नाही म्हणजे दुःखी दुःखी दिसतात. जीवन सुखी जगण्याचा प्रयत्न तोच आहे. कारण भगवान बुद्धाने राजाला प्रथमता दिला. जर राजाने पालन केलं तर इथं प्रजा मात्र सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करते. आदर्श आहे एकमेकाचा. हा एक माणूस बनणं फार कठीण आहे. या माणसातलाच माणूस तयार होतो. तो देव रूपाला आहे. तो देवरूप. फार मोठ्या डोंगरावर गेला माणूस. डोंगरावर गेला, अंधार होत गेला, रस्ता चुकला. दुसऱ्या शेजाऱ्याच्या गावात जायचं होतं. रस्ता चुकला, वाट चुकली. एक त्या वाटेने येणारा एक माणूस. पहिल्यांदा याच्या मनात सुरुवात झाली, हा कोण? अंधार झाला, एकटा झाला. याच्या पाठीमागे 4-5 लोक नाहीत का? असतील तर दरोडेखोर आहेत का? लुटतील का मला? मारतील का मला? याच्याच मनात सगळं काढून तो त्या परिसरातला असल्यामुळे त्याच्या मनावर काही परिणाम झाला नाही. पण त्याच्याकडे नैतिकता होती. नैतिकता त्याच माणसाकडे असते की जो पंचशिलाचं पालन करतो, 5 तत्वाचं पालन करतो. तोच इतरांसाठी कल्याण मित्र होतो. तोच इतरांसाठी सहाय्यक होतो. तोच खऱ्या अर्थाने माणसासाठी आदर्श बनतो, आणि तोच खऱ्या अर्थाने माणसाचा देव बनतो. सुरुवात केली. पहिल्यांदा बोललं, का जरा रस्ता चुकलेला वाटता तुम्ही? नाही मी व्यवस्थित. आपण कुठे झालं? नाही मी गाव. अरे रस्ता गाव तर सांग तुझा राजा. गाव नाही सांगत. त्याला असं वाटतं गाव सांगलं तर बाकी काय करणार. त्याने सांगितलं की तुम्ही भयभीत दिसता मला जरा. तुम्ही वाट चुकलेला आहात. गावात कुठला जायचा आहे? तो गावात जवळ माणूस येत असताना घामाघूम. संध्याकाळची वेळ, शांत हवा सुरू, तरी घामाघूम. किती माणसाला माणसाची भीती. किती माणसाचे. जर पंचशिलाचं पालन करणार असते भीती वाटती नाही. हे फक्त त्याच्यासाठी नाही, इतर सर्वांसाठी, माणसासाठी सांगतो मी. सुखी जीवन जगण्याचं आहे तर भयभीतपणा हा दूर केला पाहिजे. आणि भयभीतपणा जर दूर जायचा असेल तर शिलाचं पालन करणं खूप महत्वाचं आहे. पण करत नाही ना आम्ही नाही करत. पालन करावं त्यांनी. तू कर. आम्ही नाही. लोक दुसऱ्यांकडून अपेक्षा करतात. तू चांगला पण याने किती वाईट बनू द्या, याच्याशी काय घेणं नाही. अक्षरशः घरात म्हणजे हत्यारा माणूस जर असेल ना तर तो त्याच्याकडून चांगली अपेक्षा करतो. तू हत्या करू नको, याने मर्डर करा, काय हरकत नाही, तू कर बिनधास्त. पालन तू करायचं. मुलाला सुद्धा आईबाप सुद्धा काय सांगतात, मुलगा माझा चांगला बनावा. त्याला मारतात. वास्तविक आता मुलाला मारणे म्हणजे धर्म नाही आहे. मुलाला मारणे म्हणजे चांगलं बनणं नाही. अरे त्याच्या संस्कार उजवावे लागतील चांगले. म्हणजे याचा अर्थ पहिल्यांदा तुझ्या संस्कार उजवावे लागतील. मी आपल्याला सुरुवातीला गेलो होतो पहिला 2004 मध्ये. त्यावेळेस कसं प्रकरण झालं. माणसं काय करतात, अपेक्षा कोणाकडून? मुलाकडून चांगली अपेक्षा करतात. स्वतः चांगलं नाही बनत, दुसऱ्याकडून. गेलो, संध्याकाळची वेळ झाली. आली वेळ झाल्यानंतर लगेच सुरुवात केली. तिथे आल्यानंतर त्याने अरे भंतीचे आले. आला 5-7 वर्षाचं मुलगा होतं. 5-7 वर्षाचं मुलाला काय बाप म्हणतो, संध्याकाळची वेळ झाली ना, बाप म्हणतो बेटा अरे भंतीला पाणी घेऊन ये रे. मुलाने काय म्हटलं, जाऊ मी नाही येणार. काय बोलला, मी नाही आणत. माझ्या समोर बापाला खूप अहंकार वाटला. भंतीजीच्या समोर माझा मुलगा मला म्हणतो जा मी आणत नाही. अहंकार. पेरायच्या वेळेस काय नाही पेरलं, आता मात्र अपेक्षा फळाची चांगली. कुठे तो माणूस काय मी आणत नाही. बोला ठीक आहे. नाही त्याला बोललो आम्ही एकमेकांना नाही आणत नाही आणत. माझा अपमान करतो सरळ. बापाने म्हटलं तुला मारेल. भाऊ मुलाने तेच म्हटलं मी पण मारेल. काय मान मी पण मारेल म्हणल्यावर बापाला अधिक पाणी आलं. माझ्याकडे बघितलं आणि सैरावर मुलगा असा बोलतो मला. पेरायच्या वेळेस नाही पेरले. कुठे सुरुवात केली, मार तू मला, मार. नाही मला आता मारच. तो घरात गेला तरी मी पप्पा खरंच मारी, खरंच मार, खरंच. विचित्र. आई बिचारी स्वयंपाक करत होती. स्वयंपाकाच्या बाजूला मुलगा आईच्या पलीकडे गेला. नाही तू मारच. आई म्हणले राहू द्या ना, आता लहान मुलगा आहे, 7-8 वर्षाचा मुलगा आहे, जाऊ द्या ना. काय त्याचं मुलाचं नाही याने माझा अपमान केला. भतीजी समोर माझा अपमान केला. याला त्यावेळेस अहंकार वाढला.
सुरुवात नाही तू मारत. तो इकडून झाला, तो सांग पप्पा मी आई मम्मी खरंच मी पप्पाला खरंच मारेल. नाही मार, काय विचार केला, दरवाजाच्या बाजूला झाला आणि खाडकन वळली ना पप्पाच्या कानाखाली. बापाच्या कानाखाली खाडकन वाले गावात. राहिलं पाणी प्यायचं आम्ही सगळे इथं बसले पावले मंडळी. यातच काय भान विसरले. भान विसरून बाप मुलाच्या पाठीमागं, मुलगा पुढे अख्खं गाव फिरून आला. आणला मुलगा उचलून, तिकडे नाही मारला, आमच्या समोर उचलला मुलगा आणि आमच्या समोर डायरेक्ट आपण टाकायचं. अपेक्षा कोणाकडून चांगली करता? तुमच्यात पहिल्यांदा असू द्या ना, संस्कार तुमच्यात असू द्या. अरे त्याला पेरायचं आहे 7 वर्षांनी, अरे बालपणी जन्माला घालायच्या वेळेसच संस्काराची निर्मिती करावी लागेल. आणि हे पंचशिलाच्या 5 तत्वातूनच निर्मिती होऊ शकते. माणसं जर बनवायची असतील तर संस्काराला खूप महत्व द्यायला पाहिजे, खूप महत्व दिलं पाहिजे. पण संस्काराला महत्व देत नाही आम्ही देतो वेगळ्या मार्गाला. ही परिस्थिती. दुसरे चांगले बनले पाहिजे, मी नाही, माझ्याकडून चांगली अपेक्षा नाही. एक माणूस भेटला, ते म्हणले आपण भंतीजी आपण माहित आहे कशा तुम्हाला? म्हणलं कसं आहे? म्हणजे आपण हा असा आहे. अरे पण असा कसा आहे तू? मला माहित आहे कसा आहे. ठीक आहे, पण आपल्या मुलाला आपण कॉन्व्हेंट मध्ये टाकलं. हा एक पहिली वर्गात गेला नाही, हा मुलाला कॉन्व्हेंट मध्ये. किती विचित्र. मुलं चांगले बनले पाहिजे यासाठी आईबापांनी संस्कार आतल्या मनामध्ये रुजवणं काम आहे, तरच खऱ्या अर्थाने मुलांवर संस्कार. इथं पिढी आपण तेच आहे. आपण माणसं इतरांकडून चांगलं म्हणतो की हत्या करू नका, माणसाने चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका, कोणाला दारू वगैरे ह्या नशा पान करू नका. पण नेमकं केलं जाते मी करेन, तुम्ही चांगलं काम करा. किती कसे माणसं तयार होणार आहे? अरे इथं तर तुकोबा रायाचा विचार करावा लागेल की पहिल्यांदा कण रुजवले, पहिल्यांदा बी रुजवलं आणि नंतर फळ इतरांना चाकायला दिलेले आहेत. ही सुरुवात माणसाची करावी लागेल, पण ते होत नाही. वाट चुकला आणि सांगितलं तुम्हाला या गावात जायला, रस्ता चुकला, तुम्ही चला माझ्यावर. 4 हात पाठी मागतो माणूस आहेत ना, हाताला धरणं त्याचं चाललं रस्त्याने नाही, ओळखीचं नाही ना. अरे माणूस नाही ना, 3.5 हाताचं शरीर आहे त्याचं, ते आहे ना, त्याला 2 हात आहेत, तोय बोलू शकते, तोय चांगला वागू शकते, त्याला 2 डोळे आहेत, कान आहेत, सगळे. अरे तुला जे आहे ते त्याला आहे ना, पण तरी नाही, ओळखीचं नाही ना. अरे ओळखीचं माणसाच्या ओळखी लागतात तिथे, माणसाला ओळख लागते माणसाची. किती दूर झालं. जिथे माणसाची ओळख माणसाला पटवून देण्यासाठी ह्या सगळ्या शिलाचा विचार करावा लागते. त्याच वेळेस खऱ्या अर्थाने माणसं वेळ आणि तोच जीवन जगण्याचा मार्ग, सुखी जीवन जगण्याचा मार्ग. याच्याकडे नैतिकता गेला, सांगितलं ठीक आहे तुम्ही अमुक गावात चालला ना, हा ठीक आहे, मी त्याच गावात चालू, तुमचा रस्ता चाल. तुम्हाला 4 हात पाठीमाग गाव जसं जसं बोलत असताना अगदी 10 शब्द बोलल्यानंतर 1 शब्द भीती होते ना माणसाला. सुरुवात गाव याला जवळ लागलं, 2 हात अगदी जवळ. आता गाव दिसा लाईट लागलं, 1 हात पुन्हा जवळ. आता गावाच्या कमानी जवळ आला, लगेच जवळ. शेतात होता जंगलात होता, 4 हात लाव. गाव आला लगेच जवळ. आता कमानीच्या आत शिरला तर 2 पावलं पुढे. माणसं आहे आणि त्याच्या नाही त्यावेळेस काही शब्द धन्यवाद वगैरे काही नाही. ज्यावेळेस या माणसाने सांगितलं तुमच्या जे पाहुण्याच्या घरी, ज्यावेळेस त्या पाहुण्याच्या दारात उभं यानं केलं की हे तुमच्या पाहुण्याचं घर, त्यावेळेस त्याच्या मनातून शब्द निघाले, काय राव तुम्ही देवासारखे भेटले. त्यावेळेस का भूत होता, त्यावेळेस भूत होता. किती विचित्र माणूस. देव पण साध्य करायचं असेल तर अचूकपणे नैतिकता त्याच्यात पूर्ण भरून अचूकपणे ज्या ठिकाणी पोहोचवायचा मार्ग दाखवतो, त्याच्यातूनच देव पण सार्थक होते. आणि या सगळ्या गोष्टीचा त्या माणसाला समाधानाचा भाग लागतो की या माणसाला रस्त्यावरून चुकावत असताना मी व्यवस्थित पोहोचून दिलं. त्याचं समाधान म्हणजे शील पालन, म्हणजे जीवन सुखी जगण्याचा मार्ग. हा प्रत्येकाने मार्ग घेतला पाहिजे, तर जीवन माणसे इथे सुख जगतील. अन्यथा इथं सुखी जीवन जगणारे माणसं दिसत नाही. इथं नैतिकता पाहिजे, नीतिमत्ता आहे. इथं दुसऱ्याच्या अगदी समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पद्धती या ठिकाणी म्हणाल. एखादी मुसलमान भगिनी जर बाहेर निघाली ना तर अदर धर्मीय बंधू तिच्याकडे वाईट नजरेने बघतात, कारण माणसाने ओळख करून ठेवली की ती मुसलमान नाही. अरे इथं नाही, दुःखी तेच आहे.
की तुमच्या मनामध्ये विकृती निर्माण झाली, दुःखी तुम्हीच आहात, सुखी नाही राहणार. आणि कुठलाही जेव्हा जोडणार तर मस्त व्हा, अरे डोकं फोडून सांगा तरी दुःखीचा, मेलाय तरी दुःखीचा. आणि सुखी जीवन जगायचं असेल तर प्रत्येक माणसाची प्रत्येक सेवा केली पाहिजे. म्हणून म्हटलं जाते परसेवा हे पुण्य है, परपीड नहीं पाप, पुण्य किए सुख ही मिले, पाप किए दुख ताप. पुण्य आणि पाप काय आहे हे फक्त शब्द आहे. करायचे आहे तर कर्म, आणि कर्म हे करायचं आहे की या तत्वाचं आहे. म्हणूनच तपशिलाचा आदर्श माणसाला घेण्यासाठी जीवन जगण्याला फार कठीण वाटे. आणि जीवन जगायचं असेल तर त्याच माणसाला माणूस म्हणतात की त्याच्यात परिपूर्णता साध्य झाली की तो इतर लोकांची सेवा करतो. आणि पंचशिलाचं पालन करणारे लोकच खऱ्या अर्थाने जीवन सुखी जगू शकतात. बुद्धांनी 2500 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक प्राणी मात्रावर दया केली. बुद्ध तेच म्हणतात, जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो रे. कुठले असो काय घेणं नाही, सेवा करायची आहे प्रत्येक प्राण्यांची. कोणी माणसं असो किंवा माणसाच्या व्यतिरिक्त असो, मनुष्य धरो काय घेणं नाही. जीव आहे त्या जीवाची सेवा झालीच पाहिजे. तुम्हाला उपद्रव होत नाही म्हणून आहे. म्हणून मगाशी म्हटलं की कुर्णामध्ये सगळ्या जाती धर्माचे किंवा सगळ्या जातीचे पक्षी किंवा जातीचे प्राणी जीवन जगतात एकमेकाला. एवं तुम्हाला सांगतो, वाघ सुद्धा ज्यावेळेस त्याचं पोट भरेल, त्याचं भूक भरेल, त्यावेळेसच तो कोणाला शांततेचं जीवन जगणार. जर त्याला जर भूक लागली तर एखादी हत्या करतो, पण दुसऱ्या त्यावेळेस कोण्याच प्राण्याला उपद्रव करत नाहीत. माणसापेक्षा शांत आहेत. हिस्र असेल तरी मात्र त्याचं पोट भरलंय, इतर प्राण्यांना उपद्रव करत नाही, समजदार आहे. माणसं मला हे कळत नाही की बुद्धिवंत प्राणी तरी सुद्धा जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात तरी सुद्धा. बरं शिकलं पाहिजेत ना माणसाने, शिकलं पाहिजे. ज्या गोष्टी शिकवल्या मी यासाठी म्हणेल की ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या आहेत, धर्म हा शिकवण्यासाठी आहे. मी त्याच्या पलीकडे सांगेल जे शिकल्या जाते ते धर्म नसतो. जे ऑटोमॅटिक शिकल्या जाते त्या धर्माची लागण माणसाला लागते. शिकवल्या जाते तो धर्म नाही आहे. धर्म शिकवत नसतात. अरे आचरणात करण्याचे तुम्हाला पहिल्यांदा ते जीवन जगायचं आहे. इथं शिकवल्या जाते सगळ्या गोष्टी काय केल्या जातात. इथं म्हणजे अगदी मेरिट लिस्ट मध्ये यायचं असेल ना तर चांगल्या प्रकारच्या हायफाय सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला. सगळं काय इंग्रजीचा क्लास लावायचा असेल तर तिकडे तिकडे दिसणार आहे. इथं चांगल्या प्रकारची इंग्रजी भाषा बोलल्या जाते, उत्कृष्ट. बाहेरचे लोक आले तर इथे हिंदी भाषा शिकाल. बोर्ड सगळ्या चौकात चौकात बोर्ड दिसतील, हे भाषा ते भाषा समोर घे. इथं चांगल्या उत्तम प्रकारची ट्युशन लावल्या जाते. अरे शिकण्यासाठी चांगलं शिकवल्या जाते. पण तेच आहे, चांगलं शिकवल्या जाते घेते कोण, काहीच नाही. पण असं नाही वाईट इथं शिकवल्या जाते का, वाईट शिकवल्या जाते का माणसाला, कधी नाही शिकवल्या जाते. असं चौकात बघितलं का एखाद्या ठिकाणी की इथं चांगल्या हायफाय प्रकारच्या शिव्या दिल्या जातात. शिकवल्या जातं काय, शिव्या नाही शिकवल्या जात, शिव्या ऑटोमॅटिक शिकल्या जातात. 1 वर्षाचा मुलगा असेल ना, एखाद्या शेजारी भगिनी जर शिवी दिली ना, 80 वर्षाचा म्हातार तसाच हावभाव, तशी शिव्या आणि तेच शब्द 80 वर्षाचा होईपर्यंत किती टेप केल्या जाते. शिकता का, काय शिकता. इथं तुम्हाला पाढेपाठ करायला शिकायला जाते, एक पाढा नाही पाठवत. तुम्हाला चांगलं शिकायला जाते, अरे हत्या करू नको ना, हत्या करू नको, हत्या करू ना. इथं गेल्यानंतर डायरेक्ट मच्छर आला की मार सुरुवात. सांगितलं हत्या नको करू ना, तरी सुद्धा तेच काम सुरू आहे. कितीतरी विचित्र आहे. अरे म्हणून म्हणतो की जे शिकवल्या जातात ते धर्म नाही, ते आत्मसात केल्या जातात. आणि यासाठी मनाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. मन महत्वाचं आहे. मन गया सो जाने दे मत जाने दे शरीर, ना खिचे कमान तो कैसा लगेगा तीर. कबीरदास जी कहते. कबीर म्हणतात, तुकोबारायाने ते सांगितलंय, अरे आधी मन घ्या रे हाती मग पूजा गणपती. तुम्हाला गणपतीची पूजा करायची, कोणाला बंधन नाही. देवाची पूजा करा, काय बंधन नाही. अरे मनाची शुद्धता तर राखा, कारण सुखी जीवन जगण्याचा हाच तो प्रयत्न आहे. आरतीनं कोणाचं भलं होत नाही, नाही होत भलं. हा माझा पूर्ण वैयक्तिक अभ्यास आहे.
तुम्हाला करावं लागतील चांगलंच कर्म, तुम्हाला शिकावं लागेल पंचशीलच, आणि तुम्हाला पंचशीलाचं आचरण करावं लागेल तरच तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करणार आहे. इथं रोज पूजापाठ करत असाल तर पदरी काही पडणार नाही. पदरी तुमच्या तेच आहे की जे तुमच्या मनाने क्रिएट करता तुम्ही, तेच तुम्हाला भोगावं लागणार आहे. आणि त्याचाच अभ्यास इथं सर्वसारास लोक करतात. आणि तरी वरून म्हणतात की आम्ही माणसं. आम्ही कोण? माणसं. किती दूर आहात माणसं, याचा विचार करणं गरजेचं आहे. इथं म्हणून सांगतो की इथं हत्या आहे. मगाशी उदाहरण सांगितलं तुम्हाला की गाय गो हत्या बंद केली, बरोबर आहे, केलीच पाहिजे. कुठल्याच प्राण्याची हत्या करू नका, नाहीच केली पाहिजे. का एकमेकाला बंदी करता? का करता बंदी आणि कशासाठी? अरे हे प्रत्येक माणूस हा कायदा करणे म्हणजे समाज व्यवस्थेसाठी खूप चांगला आहे, पण गायच्याच बद्दल नाही आहे. हरेक प्राण्यांच्या प्रती बुद्ध ते सांगतात, या पृथ्वी तलावावर असतील, पाण्यात असतील, वरचे असतील, कुठे असतील, या सगळे इकडे जे जीव आहेत ना, त्या जीवाच्या प्रती मी मंगल मैत्री करेल, त्यांचं रक्षण करण्याचा मी प्रयत्न करेल. मी कोणालाच इजा करणार नाही. इथं म्हटलं जाते आम्ही गोरक्षण. काय करतो आम्ही? गोरक्षण. गायला दिवसभरात एक गवताची पेंडी टाकल्या जाते. गोरक्षण करा मला हे म्हणणं आहे, पण तुम्ही काय कशासाठी गोरक्षण करता? गोरक्षण करता तिचं शेण तुम्हाला विकल्या जाते म्हणून गोरक्षण करता. तिचं तुम्हाला दूध खायला मिळते म्हणून गोरक्षण करता. तिचं तूप खायला मिळते म्हणून तुम्ही गोरक्षण करता. हा कुठला व्यवस्थेचा आहे? अरे माणसाला साज आहे म्हणून मगाशी म्हटलं, एक दूध प्रत्येक प्राण्यांचं, प्रत्येक प्राण्याला दूध आहे. उदाहरण समजण्यासाठी, डुकरींचं दूध कोणाला चालतं? सगळे म्हणा. कोणी पेतं का दुसरं? नाही. कुत्रीचं दूध, गायचं दूध माणसाला का चालते गायचं दूध? आणि गायचं दूध काढायचं असेल तर तिला भरघोस खायला द्या ना, तिची व्यवस्था करा पूर्ण. इथं एवढा चारा द्या तिला की ऑटोमॅटिक तिच्या काय अगदी स्तनातून दूध वाईल. पिलाचं होऊन सुद्धा मी पाहिले असे लोक की गायच्या पिल्लाला बांधतात आणि त्या गायच्या पिल्लाला बांधत असताना ही दूध काढू देत नाही. ही डायरेक्ट मनातून म्हणते, अरे माणसा हे 4 पायाच्या पिल्लाचं दूध आहे रे, तू का असा करतो? का करतो? हत्या नाही करत आम्ही. इथं माणसं म्हणतात आम्ही गो हत्या नाही, आम्ही खंबून खंबून दूध चांगलं लागते, तामून तर खूपच चांगलं लागते, तूप चांगलं आहे, दही त्यापेक्षा अधिक चांगला आहे, हे खाण्याचं आम्ही काम करतो. अरे ही एक प्रकारची हत्याच आहे ना. हत्या याला जर करायचं असेल तर पहिल्यांदा गायची व्यवस्था पूर्ण करा की कुठल्याच प्रकारे, आणि गायच्या संबंधी नाही, सगळ्या प्राण्यांच्या संबंधी आपल्या मनात, माणसाच्या मनातून विचार झाला पाहिजे की मी कुठल्याच प्रकारची हत्या करणार नाही आणि या शिलाचा कुठल्याच प्रकारचा भंग करणार नाही. यासाठी खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचं फार माणसाला कठीण वाटते, पण वाईट जीवन जगत असताना काही हरकत नाही. माणसाला असं वाटते ठीक आहे हे होईल होईल होईल, पण सुखी जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील करावं लागेल. आणि प्रयत्न करायचे असतील तर माणसाला मी सांगेन, तुम्ही कुठल्या धर्माचे असाल मला घेणं देणं नाही, तुम्ही माणसा आहात. मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो, तुम्ही माणसं आहात आणि माणसाला सुखी जीवन जगायचं असेल तर फक्त 5 शिलाचं पालन करा, लोक कल्याणाचा मार्ग धरा आणि खऱ्या अर्थाने एकमेकाची सेवा करा की ज्या जीवकाने चांगल्या प्रकारचे योगदान दिलं, इतर माणसांचं संरक्षण केलं आणि इतरांची प्रामाणिकपणे सेवा केली, अशा मार्गाने आपण सगळे लोक चाला. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्यावरती मंगल कामना व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी, सर्वांचं खूप भलं हो, भलं हो, भलं हो.